अतिशय सुंदर भूमिपूजन सोहळा करून मान्यवरांचं मंचावर आगमन. आपण सगळ्यांनी आसनस्थ व्हावं. सगळ्यांनी बसून घ्या. मंचावर सर्व ग्रामस्थ असतील, तालुका स्तरावरील सर्व आमचे मान्यवर हे आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरू करत आहोत. महाराष्ट्र गीताने आपण राज्यगीत, महाराष्ट्र गीत राज्यगीताला सरकारी दर्जा दिलेला आहे, राज्यगीताचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे सर्व मान्यवर आणि उपस्थितांना विनंती करेन की आपण सर्वांनी राज्यगीतासाठी उभं राहायचं आहे. राज्यगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. मंचावर जी मंडळी आहे त्यांना मी विनंती करते की आपण सगळ्यांनी सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सगळ्यांनी जरा मंजुळाताई ढिकलेताई आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनी स्वागत दादांचं केलेलं आहे. लगेचच राज्यगीतासाठी आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. राज्यगीत शुरू करेंगे. शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, विठ्ठलाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दस्तराखी तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. धन्यवाद. सर्वांनी आसनस्थ व्हावं ही नम्र विनंती. यानंतर लगेचच मान्यवरांच्या स्वागताकडे आपण वळतो आहोत. आज आवर्जून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार इथे उपस्थित झालेले आहेत. माननीय बेडे साहेब हेही मंचावर उपस्थित झालेले आहेत. यांचं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. जनसन्मान यात्रा, एक महिनाभर यात्रा करून आणि सर्वसामान्यांपर्यंत राज्य शासनाच्या सर्व योजना प्रत्येकाला त्याचा लाभ मिळावा यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे, कार्यतत्पर, कार्यक्षम आणि सगळ्यांसाठी कायम झटणारे आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आजच्या या भव्य दिव्य म्हणजे 330 कोटीच्या कार्यक्रमाच्या या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आपल्या विकास कन्या. मला पोलीस अधिकाऱ्यांना सांगायचं ते माझे मागे लोक उभी आहेत त्यांना इथं बसवा. माझा आदेश आहे, बसवा इथं. हा बरोबर आहे. मधून त्यांना सोडा आणि इथे जागा आहे खाली बसायला द्या. मागची जी उभी मंडळी आहे दादांनी आवर्जून आपल्याला विनंती केलेली आहे, आमच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे त्यांना मध्ये सोडा. धन्यवाद. यानंतर लगेचच अजितदादांचा सत्कार, सन्मान आणि स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय आमदार दादांचं औक्षण संपन्न करावं. सरोजताईंनी पण त्यांच्या सोबत यावं. दे ना पटकन, तिकडनं जा ना मागून.
कायम सर्वांच्या पाठी उभे असणारे, नावातच ज्यांचं दादा नाव आहे, की ज्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना, लाखो महिलांना याचा लाभ दिलेला आहे. सर्व मागची मंडळी आहेत ना, त्यांनी इकडे येऊन बसायचंय. मधल्या रस्त्याने या, अधिकारी आपल्याला सोडतायत. सर प्लीज तिथून सोडा, इथे बसा सगळ्यांनी येऊन, खाली बसायचंय येऊन. तसं पाहिलं तर प्रोटोकॉल वाईज झेड सिक्युरिटी असते, पण दादा कायम सर्वांच्या संपर्कात असतात आणि सर्वसामान्यांसाठी काम करतात. आणि म्हणूनच त्यांनी निवेदन केलेले की आपण सगळ्यांनी पुढे इथे येऊन बसा, पटकन सोडा सगळ्यांना. धन्यवाद. लगेचच आपण स्वागताकडे वळतोय. आमचे आमदार विकास कन्या सरोजताई आहिरे आणि माननीय सरपंच भाऊसाहेब ढिकले या दोघांनीही अजितदादांचा सत्कार करावा, स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या सर्वांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने हा सन्मान संपन्न होतो आहे. आणि आपण सर्वजण वारकरी संप्रदायाचे आणि म्हणूनच माऊली अर्थात विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ती आपण दादांना आपल्या सर्वांतर्फे भेट देत आहोत. टाळ्या झाल्या पाहिजे जोरात. आपला पंचा आपण शाल न देता आपल्या शेतकऱ्यांचा पंचा आपण त्यांना देतो आहोत. धन्यवाद. यानंतर आवर्जून उपस्थित आमचे आमदार माणिकरावजी कोकाटे यांचं स्वागत होतंय. अंबादासजी ढिकले साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी ते स्वागत संपन्न करावं. अंबादासजी ढिकले साहेब यांनी पुढे येऊन माननीय माणिकरावजी कोकाटे यांचं स्वागत संपन्न करावं. त्यानंतर माननीय आमदार हिरामनजी खोसकर साहेब यांचं स्वागत मधुकर ढिकले यांनी करावं. त्यांनी पुढे यावं. त्यानंतर आमचे माजी खासदार देवीदासजी पिंगळे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत मधुकर ढिकले यांनी करावं अशी विनंती करते. खोसकर साहेब इथे आपल्याला शुभेच्छा देऊन त्यांनी पुढच्या कार्यक्रमाकडे मार्गक्रमण केलंय. हिरामनजी खोसकर साहेब यांचे धन्यवाद. यानंतर माननीय निवृत्तीजी रेंगळे, शंकररावजी ढिकले यांना विनंती, त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या अर्जुनजी टिळे यांचं स्वागत करण्यासाठी विक्रम कोठुळे यांना विनंती करते. नंतर आमचे मैजुणे साहेब, तसंच धनवटे साहेब, संपतजी सकाळे साहेब, आमचे जे काही ग्रामपंचायत सदस्य इथे आहेत, वैष्णवपंत मैजुणे ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत त्यांना एकेकाला मी विनंती करते की त्यांनी ह्या सर्व मान्यवरांचे सन्मान पुढे येऊन करावेत. चौगुले साहेब यांचंही स्वागत करावं. सोमनाथजी वराडे यांचंही मनापासून स्वागत. मैजुणे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतेय. जी मागची मंडळी त्यांना दादा अजूनही सांगतायत पुढे या. ज्यांना मागे बसायला जागा नाहीये त्यांनी इथे पुढे येऊन बसा. बसून घ्या, पण खाली उभं नाही राहायचं कारण मागच्यांना दिसणार नाही. बसून घ्या खाली. कृपा करून कोणीच इथे मध्ये उभं राहू नका. सोमनाथजी बोराडे यांचंही स्वागत संपन्न होतंय. राज्य महामार्ग 37 10वा मैल पिंपरी सय्यद, लाखलगाव, हिंगणवेढे, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, शिंदे NH 50 ला जोडणाऱ्या या रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यासाठी जवळजवळ 172 कोटी यांचा मंजूर झालेले आहेत. आणि याच्या बरोबरच 34 कोटी ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी आणि देवळाली विधानसभा मतदारसंघातील 122 कोटी असे जवळजवळ 330 कोटींचा कामाची जी मंजुरी आहे. आणि त्याचसाठी आजचा हा भूमिपूजन सोहळा सर्व ग्रामस्थांच्या वतीने दादांचं स्वागत करण्यात येत आहे. आणि लगेचच आपण वळतो आहोत प्रास्ताविकाकडे. देवळाली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असं कायम ब्रीदवाक्य घेऊन कुठलीही वेळ असो, कोणतीही वेळ असो, कुठलाही विचार न करता आमच्या विकास कन्या सरोजताई आहिरे कायम आपल्या सर्वांसाठी झटत असता.
आणि तोच आपल्या सर्वांची ही प्रेरणा ऊर्जा ताईंना भरपूर काम करण्यासाठी मदत करत असे. आज मी ताईंना विनंती करणार आहे की आतापर्यंत अनेक कामं केली, अजून बरीच कामं पुढे करायची आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची साथ त्यांना हवी आहे आणि म्हणूनच सरोजताईंना मी विनंती करते की त्यांनी पुढच्या ताईंच्या आधी मी आमचे सरपंच भाऊसाहेबजी डिकले साहेब यांना मान्यवरांचं स्वागत आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी 5 मिनिटं वेळ देते. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपल्या सर्वांचे लाडके व महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवळाली मतदारसंघाच्या विकास कन्या मा सरोजताई आहिरे व उपस्थित मान्यवर व श्रोते बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोगाचे आभार मानतो. तर आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या लाडक्या विकास कन्या सरोजताई आहिरे आपल्या मतदारसंघात 330 कोटींची विविध विकास कामे मंजूर करण्यात आली असून त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. दादांनी भरघोस असा निधी देवळाली मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी दादांचे मनापासून आभार मानतो व त्यासाठी आवश्यक असा पाठपुरावा करणाऱ्या आपल्या आमदारताई त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. देवळाली मतदारसंघातील आजपर्यंत 1300 कोटी तर पिंपरी गावासाठी 48 कोटी 36 लाखांचा निधी ताईंच्या माध्यमातून विविध प्रकारचे विकास कामे केली आहेत. त्यामुळे ताईचे करावे तेवढे आभार कमीच पडतील. तसेच लाडकी बहीण या योजनेचे जनक दादा असून आतापर्यंत 1,06,69,139 बहिणींना लाभ मिळाला असून त्याबद्दल पुन्हा दादांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे गावातील काही समस्या आहे. दादा आमच्या खेडे गावातील सर्व शिवार रस्त्यांना ग्रामर नंबर नसल्यामुळं कुठल्याच हेडमध्ये त्याला निधी येत नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची माल वाहतुकीसाठी बहुत अडचण येते. त्यासाठी आपल्या याच्यात निधीमधून किंवा विधान भवनातून त्याला कायदा मंजूर करून शिवार रस्त्यासाठी कायमस्वरूपी निधी देण्यात यावा. दुसरा विषय, आपण 8 तास लाईट देता, परंतु 8 तास लाईटमध्ये 2 तास सकाळी इमर्जन्सी लोड शेडिंग राहते, संध्याकाळी लोड शेडिंग राहते. ते इमर्जन्सी लोड शेडिंग बंद करावं. आमची द्राक्ष शेती आहे. तिसरा विषय, शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँक सुरू करावी. चौथा विषय आमचा आहे, आमचं 2 वर्षापासून सबस्टेशन मंजूर आहे, परंतु निधी अभावी ते अपूर्ण आहे. एवढेच आमचे गावासाठी कामं तुम्ही सहकार्य करावं एवढं बोलतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सरपंच साहेब. आवर्जून आपल्या सर्वांचं स्वागत त्यांनी केलेलं आहे आणि यानंतर लगेचच ज्यांनी कायम विकासाचा ध्यास घेतला आहे, मार्गदर्शन दादांचं, आणि ताई नुसत्या कामासाठी पळत आहेत. आवर्जून मला सांगावंसं वाटतं की शिंदे पळसेच्या शेतकऱ्यांची जमीन बालाजी संस्थांच्या ताब्यात गेली होती आणि जवळजवळ 30-35 वर्ष ते त्याच्यासाठी झटत होते, पण त्या शेतकऱ्यांची जमीन ताईंनी परत मिळवून दिली. आणि अनेक कामं करत असताना दादांनी विकास कन्या ही पदवी जेव्हा ताईंना दिली, त्यामुळे त्यांना अजून ऊर्जा मिळाली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आज त्या आपल्या पाठीमागे उभं राहून कामं करत आहेत. तर त्यामुळे एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रास्ताविकातून त्यांनी आपल्याशी संवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करते. जिच्या कुशीमध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, त्या राष्ट्रमाता जिजाऊ हे स्वप्न 18 पगड जातींना घेऊन ज्यांनी सत्यात उतरवलं आणि स्वराज्याचे तोरण बांधलं, ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास महाराज,
आणि भारतीय राज्यघटना लिहिताना मला कुठलीहीच अडचण निर्माण झाली नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर शिवछत्रपतींचं स्वराज्य उभं होतं असं छाती टोकून सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान आत्म्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझं प्रास्ताविक सुरू करते आहे. आजच्या या देवळाली मतदारसंघातील जवळपास 330 कोटी रुपयांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार माणिकरावजी कोकाटे, राहुल भाऊ इथे काही कारणास्तव उपस्थित राहू शकलेले नाहीये, आमदार राहुल भाऊ डिकले, त्याचबरोबर माजी खासदार देवीदासजी पिंगळे, विष्णुपंत मैजुने, निवृत्तीजी अरिंगळे, सोमनाथजी बोराडे, मनोहरदादा कोरडे, राजारामजी धनवटे, यशवंतभाऊ डिकले, विलासभाऊ दुर्जड, विलासभाऊ कांडेकर, त्याचबरोबर ढवळूभाऊ आहेत, कैलासभाऊ, शीतलताई बोर, दिलीपजी थेटे, अनिलजी पेखळे, साहेबराव तात्या पेखळे, भाऊसाहेब खांडबालेजी, बाळासाहेबजी मस्के, निर्मलाताई कड, अरुणजी खांडबाले, माजी नगरसेवक जगदीश पवार, रतनजी जाधव, रमेश कहांडळ, सविता संजय तुंगार, त्याचबरोबर भाऊसाहेब डिकले जे आपल्या गावचे प्रमुख आहेत, सरपंच आहेत, सुवर्ण शंकर पवार उपसरपंच ताई, निवृत्ती कचरू डिकले आपल्या सोसायटीचे चेअरमन, जयराम अण्णा डिकले, त्याचबरोबर सुरेशजी पिंगळे आहेत, आमचे हगवणे दादा आहेत, दीपक दादा, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या सर्व पत्रकार बंधूंनो, सर्व बहिणींचे लाडके व हक्काचे मोठे आदरणीय अजितदादा, दादा आपण मोठे भाऊ म्हणून माझ्या मतदारसंघासाठी जो माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे त्यासाठी मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने आपले हात जोडून मनापासून आभार व्यक्त करते. खोसकर साहेब कालच त्यांचा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे. त्यांना काही कामानिमित्त जावं लागलं, त्यांची इथे उपस्थिती आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेली आहे. आदरणीय दादा, आपण माझ्या ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2 वर्ष कोविडचं संकट आपल्यावर होतं, त्यानंतर 1 वर्ष विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं आणि ज्यावेळी 2 जुलैला आपण जो काही निर्णय घेतला यापैकी उपस्थित असलेल्या जवळपास 70-80% लोकांपर्यंत मी पोहोचले. मी हॉस्पिटलमध्ये होते, माझ्या हाताचं ऑपरेशन झालेलं होतं. त्यावेळेस या सर्वांची चर्चा केली आणि त्यानंतर विकासासाठी आपल्या सोबत जाण्याचा आणि 15 जुलै 2023ला आपल्याला पाठिंबा देण्याचा निर्णय या सर्वांच्या संमतीने मी घेतलेला आहे. आपण भरपूर विकासाचा निधी, मला या मतदारसंघासाठी जो खुंटलेला विकास होता, अविकसित असा माझा देवळाली मतदारसंघ होता, त्यासाठी मला मोठं पाठबळ दिलेलं आहे. दादा, विकास कामं ही 100% झालेली आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण बरीचशी कामं अजून बाकी आहेत आणि ती भविष्यात आपल्या मदतीने मला करायची आहेत. आदरणीय दादा, विकास कामं, रस्ते, गटर हे सगळं होतच राहणार आहे, परंतु आज माझ्या मतदारसंघामध्ये नाशिक तालुक्यामध्ये जो ज्वलंत प्रश्न आहे तो आहे विजेचा. दादा, आपण महायुतीच्या सरकारने खूप मोठा असा निर्णय घेतला आणि वीज बिलांची 5 वर्षांची वीज माफी ही आपण सर्वांनी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करते. परंतु दादा, गेल्या 2 महिने झालं कुठेतरी हातातोंडाशी आलेला जो टोमॅटोचं पीक आहे, भाजीपाला आहे, द्राक्षांची फवारणी आहे, विजेच्या लपंडावामुळे अत्यंत वाईट अवस्था मतदारसंघातल्या शेतकऱ्यांची होत आहे. 8 तास जे दिवसाची वीज म्हणतात त्याच्यात मोजून 2 तासही वीज ही शेतकऱ्यांना मिळत नाहीये. त्याच्यामुळे विकास कामांचा उहापोह करताना सर्वात महत्व आणि ज्वलंत प्रश्न जो मला वाटतो तो हा विजेचा आहे. माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे दादा, की गेल्या 2-3 दिवसांपासून मी सतत आपल्या संपर्कात आहे. फोनवरून दिवसातून 3-3 वेळा आपलं बोलणं होत आहे लोड शेडिंगच्या संदर्भात. परंतु अधिकारी आपल्याला जे काही सांगत आहेत की नाशिकला कुठेही नाहीये लोड शेडिंग, तर हे सर्वजण त्या लोड शेडिंगचा, मी काल पिंपरी गावात होते,
हे सर्व नियोजन करत असताना इथे वीज रात्रीपर्यंत नव्हती. मी आपले जे काही एमडी होते, एमडी साहेब, आपण पण त्यांच्याशी बोललात, माझं आपलं फोनवर बोलणं झालं. सततचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर 1 तासाने वीज आली. अजून गेली आहे की नाही मी माहिती घेतली नाही, परंतु दादा असं व्हायला नको की आपला कार्यक्रम झाला आणि ते वीज गडप होती. ही सध्याची परिस्थिती झाली आहे दादा, आणि हा ज्वलंत प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपण याच्यावर जातीने लक्ष घालावं आणि विजेचा जो लपंडाव आहे, माझ्या शेतकरी राजाला जो त्रास होत आहे, माझ्या गृहिणींना जो त्रास होत आहे, कृपया त्याला आपण कुठेतरी बंधनं घालावी आणि आपण अधिकाऱ्यांना आदेशित करावं की त्वरित या लोड शेडिंगचा जो होणारा त्रास आहे त्याच्यापासून माझ्या शेतकरी राजाला मुक्त करावं, एवढी आपल्याला कळकळीची विनंती करते. दादा, आज आपल्या शुभ हस्ते ज्या विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं आहे, आपण ज्या रस्त्याने एअरपोर्ट वरून या गावात आलो आहे तोच हा रस्ता आहे. महामार्ग 37 10 मैल पिंपरी सय्यद, लाखलगाव, हिंगणवेडे, कोटमगाव, जाखुरी, चांदगिरी, शिंदे NH 50 ला जोडणाऱ्या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेली होती. दादा, आपल्याच मान्यतेने जवळपास 15 ते 16 कोटी रुपये मी या 5 वर्षात या रस्त्यावर खर्च केले, परंतु खाली भुसभुशीत अशी काळी माती असल्यामुळे अजिबात हा रस्ता पावसाळ्यात टिकत नाही. आजही रस्त्याची दुरावस्था इथून पुढे जर आपण पाहिली तर अत्यंत खराब झालेली आहे, आणि त्यासाठी आपण मला 172.89 एवढा मोठा निधी, 172.89 कोटी एवढा मोठा निधी, मला भरीव निधी हा या रस्त्यासाठी दिलेला आहे. एकदा आपण सर्वांनी, तालुक्यातल्या लोकांनी जोरदार टाळ्या वाजवून दादांचे आभार व्यक्त करूया. दादा, आपल्या आशीर्वादाने आज मतदारसंघ, मी नाही, माझा मतदारसंघ कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. कारण आपला आशीर्वाद, आपला तिजोरीची चावी जर माझ्यासाठी आपण खुली केली नसती तर 2019च्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये या मतदार राजाने, माझ्या माता भगिनींनी ज्या आशेने, ज्या अपेक्षेने मला निवडून दिलेलं होतं, त्यांचं स्वप्न, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं मला कठीण झालं असतं. दादा, मी मनापासून आभार पुन्हा एकदा व्यक्त करते, कारण मी फक्त आपल्याला सांगितलं आणि आपण शिंदे ग्रामीण रुग्णालयासाठी मला त्वरित जवळपास 35 कोटी रुपये मंजूर करून दिले, आणि त्याचंही भूमिपूजन आज आपल्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे. नाशिक पुणे हायवे म्हटला तर अपघातांचा स्रोत इथे सुरू असतो, आणि जर सिन्नरच्या पुढे महोदरी घाटात जर ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला, तर त्यांना नाशिक रोड किंवा सरळ नाशिक मुंबई नाक्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार किंवा इतर ज्या काही रुग्णसेवा आहेत त्या प्राप्त करण्यासाठी या रुग्णालयाच्या माध्यमातून मला मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर दादा, आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या मार्फत जवळपास 58.69 कोटी रुपये, मला मागे 14 कोटी रुपये दिले होते, तर आपण त्याच्यामध्ये पिंपरीचा रामशेज रस्ता असेल, ओझरचा रस्ता असेल, हे करू शकलेलो आहोत. त्याच्यामुळे जे काही आहे ते दादांच्या आशीर्वादामुळे आहे. दादा, आपल्याला मी वारंवार देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी पाठपुरावा करत होते, आणि मला सांगायला फार आनंद होतो, जेव्हा पहिला 5 कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाने जेव्हा कॅन्टोन्मेंटसाठी पहिल्यांदा रिलीज केला, म्हणजे 7 कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि त्या महाराष्ट्राच्या 7 कॅन्टोन्मेंट बोर्ड पैकी देवळालीला पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातून 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा माननीय दादांनी घेतला, आणि त्यानंतर हळूहळू 7ही कॅन्टोन्मेंटला नगरविकास विभागातून पैसे मिळायला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हा नियोजन समिती जी असते, DPC, त्याच्यामधून कुठलाही त्या नगरसेवक असतील किंवा त्या सीओना बसायचा अधिकार तिथे नव्हता. दादांकडे पाठपुरावा केला. आपल्या पाठपुराव्यामुळे जवळपास 7ही कॅन्टोन्मेंटला दादांनी DPC मध्ये समावेश केला, आणि दादा, आपल्या आदेशावरून कलेक्टर साहेबांनी मला त्वरित 4 कोटी रुपये देवळाली कॅन्टोन्मेंटसाठी DPC मधून दिलेला आहे. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त 30 कोटी रुपये जवळपास आपण देवळाली कॅन्टोन्मेंटला मला दिली. आज देवळाली कॅन्टोन्मेंटचा लॅम्प रोड असेल, रेस्ट कॅम्प रोड असेल, देवळाली कॅम्प शहरातली जवळपास 81 रस्ते आपण करू शकलेला आहोत. कालच शिगवे बोललेला दादा स्मशानभूमीचा रस्ता केला. दादा, माझ्या मतदारसंघात परिस्थिती अशी होती
की स्वातंत्र्य काळापासून काही गावांमध्ये ओझरखड असेल, सारूळ असेल, स्मशानभूम्या नाहीत. म्हणजे अक्षरशः ऊन वारा पावसात लोक डिझेलच्या कॅनीच्या कानी ओतून अंत्यसंस्कार या मतदारसंघातल्या गोरगरीब किंवा श्रीमंत, शेवटी जायला आपल्याला जागा एकच आहे, अशा पद्धतीचा अंतिम संस्कार या ठिकाणी होत होते. आपण नाशिक पांजरपोळ कडून दादा जागा तिथे 1 एकर घेतली सारूळला, आणि आज डीपीसीच्या निधीमधून, जनसुविधेमधून चांगली स्मशानभूमी तिथे उभी आहे आणि त्या लोकांचं मनापासून आज समाधान झालेलं आहे. त्याचबरोबर ओझरखेड सारख्या आदिवासी गावामध्ये तीच परिस्थिती होती दादा. तिथेही डिझेल टाकून टाकून अक्षरशः उघड्यावर अंतिम संस्कार व्हायचे, आणि तिथेही आपण शासनाकडे थोडा पाठपुरावा केला, कारण आदिवासी विभागाची जमीन आदिवासी बांधवांनी दान केलेली जमीन असल्यामुळे आपल्याला ते महसूल खात्याकडे पाठपुरावा करावा लागला, आणि त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून आज तिथेही अद्यावत अशी स्मशानभूमी उभी आहे. एक ना अनेक अशी कामं आहेत दादा. जर विकास कामांची यादी वाचायला लागले तर मला असं वाटतं माझंच भाषण 1 तासाच्या पुढे जाईल, परंतु आज आम्ही आतुर आहोत ते आपल्या सर्वांना ऐकायला. त्याच्यामुळे आपण इथे आलात, मी मनापासूनच आपलं स्वागत करते. दादा, बालाजी देवस्थान सारखा ज्वलंत प्रश्न 49 वर्षांपासून होता. 49 आपण पाठपुरावा करून महसूल विभागाचे तत्कालीन तेव्हाचे मंत्री महोदय यांनी आपल्याला खूप मदत केली, आणि त्यावेळेस आपण बालाजी देवस्थानाचं नाव माझ्या विहित गाव असेल, त्याचबरोबर मनोली असेल, बेलतगव्हाण असेल, या शेतकऱ्यांना आपण जवळपास 15,000 कुटुंब आहेत दादा, जे बालाजी देवस्थानचे पीडित होते, त्यांचे बाधित होते. आपण त्या माध्यमातून त्यांना दिलासा दिलेला आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनीवर पाटसारीची नोंद होती, विल्लोळी गवळण्यासारख्या, ती पाटसारीची नोंद रद्द करण्यात आपण यशस्वी झालो. त्यांना कोरे 7/12 हे आपण दिलेले आहेत. त्याचबरोबर 2019 साली दादा आपण माझ्यावर विश्वास दाखवला. माझं 2019चं तिकीट देण्यामध्ये सुद्धा आपली किती आग्रही भूमिका होती हे मला माहीत आहे. आणि हे सर्व करत असताना जेव्हा तुम्हाला आमच्या साथीची गरज होती तेव्हा 100% तुमच्या मागे आम्ही मतदारसंघाच्या वतीने खंबीरपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य समजलं, आणि आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. आणि पाठिंबा दिल्यानंतर जवळपास 900 कोटी रुपयांची कामं ह्या 1 वर्षामध्ये दादांनी आपल्याला दिलेली आहेत. खूप सारे कामं झालेली आहेत दादा, परंतु एकच आमचा ज्वलंत प्रश्न तो अजूनही धगधगतो आहे, तो म्हणजे आमचा नाशिकचा एक लहरा प्रकल्प. 660 मेगावॅटचा संच तिथे यावा यासाठी गेले 5 वर्ष. आपल्यालाही माहिती आहे दादा की आपल्याकडे मी किती वेळा आले, किती वेळा त्या गोष्टींची मागणी केलेली आहे. दादा, आता R&D मधून केंद्र शासनाने आपल्याला 940 कोटी रुपये या संचांच्या दुरुस्तीसाठी मंजूर केलेले आहेत, परंतु 10 ते 15 वर्षानंतर त्याची ही व्हॅलिडिटी संपणार आहे. त्याच्यानंतर काय? कारण दादा, ह्या प्रकल्पावर माझे गोरगरीब, ज्यांनी आपली काळी आई दिलेली आहे, असे गोरगरीब शेतकरी जवळपास 5 ते 6 हजार कुटुंब आज पोट भरत आहेत, आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. माननीय दादा, आपल्याला मी विनंती करते की भविष्यात आपण मला या प्रकल्पासाठी 660चा प्लांट मंजूर करण्यासाठी माझ्या मागे खंबीरपणे उभं राहावं, एक मोठा भाऊ म्हणून मला आधार द्यावा, एवढी आपल्याला मी विनंती करते. भगूरमध्येही मोठ्या संख्येने आपण कामं केलेली आहे. आत्ताच शिखर समितीतून दादा सर्वांचं श्रद्धास्थान असलेले सर्व नाशिक जिल्ह्याचं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकासाठी 40 कोटी रुपयाची मान्यता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या शिखर समितीमध्ये दिली. 15 कोटी रुपयाचा GR सुद्धा दादा आलेला आहे. त्याचबरोबर 25 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना तिथे मंजूर झालेली आहे. आणि मला असं वाटतं की आज आपल्या आदेशाने मला भगूर नगर परिषदेच्या इमारतीसाठी जवळपास 10 किंवा 20 कोटी ते आपण काय आदेशित केलेलं आहे मला माहित नाही, मागणी माझी 20 कोटीची आहे, परंतु आपण जो निधी द्याल प्राथमिक स्वरूपात तो आम्ही स्वीकार करू. ती मान्यता जर मला मिळाली दादा, आज आचारसंहिता लागायच्या तर माझ्या भगूरकरांना मोठा दिलासा मिळेल, आनंद होईल, एवढी आपल्याला मी विनंती करते. दादा,
माझे वडील कैलासवासी बाबूलाल सोमाजी आहिरे यांनी 2 वेळा, पहिले 5 वर्ष आणि नंतर आधीच्या 2.5 वर्षांनंतर 5 वर्ष या मतदारसंघाची सेवा केली आणि त्याचंच फलित म्हणून मला या मतदारसंघाने अगदी तळ हाताच्या फोडासारखं जपलं. 5 वर्ष मला त्यांची लेक म्हणून, बहीण म्हणून प्रत्येकाच्या घरात आणि मनात स्थान मिळालेलं आहे. मी खरोखर या देवळाली मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीची शतशः ऋणी आहे. कारण दादा वडील गेल्यानंतर परिस्थिती आमची खूप खराब होती. पोटा पाण्याचं तो सोडा, पण प्रेमाचे सुद्धा भुकेलेले आम्ही होतो. परंतु ती पूर्ण कसर या 5 वर्षात मला आपल्या माध्यमातून, त्याचबरोबर या सर्व देवळाली मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या माध्यमातून माझं मन तृप्त झालेलं आहे. आणि आज मला सांगावं असं आपल्या साक्षीने वाटतं की उभ्या जन्माचं आज माझं सार्थक झालेलं आहे. कारण आज 2019 ची टर्म आपली जवळपास संपुष्टात येणार आहे. परंतु भविष्यात ही मायबाप जनता हेच प्रेम माझ्यावर ठेवेल याची मला पूर्ण खात्री आहे. मी थोडं भावुक झाल्यामुळे दादा मला काही लोक, काही विरोधक अलका कुबल, रडकी अलका कुबल अशा उपाध्या देतात. पण दादा तुम्हीच सांगा की त्या खलनायिका ललिता पवार पेक्षा अलका कुबल चांगली ना? खलनायिका ललिता पवार पेक्षा आणि निळू फुलेंपेक्षा ललिता पवार चांगली ना? नाही, अलका कुबल चांगली. त्याच्यामुळे तुमची ही रडकी अलका कुबल, मागेही दादा 8 ऑगस्टला जेव्हा लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमासाठी आलेले होते तेव्हा दादांनी सांगितलं की सरोज येते आणि सारखी रडते. मी थोडी भावुक आहे. दादांचा प्रचंड आदर आहे. कारण घरात मोठी व्यक्ती आईशिवाय मार्गदर्शन करणारी कोणी नव्हती. पण दादा असतील किंवा आपले ज्येष्ठ नेते असतील, माननीय पवार साहेब, त्या सर्वांचंही सानिध्य मला मिळालेलं आहे. सत्य आपल्याला लपवता येत नाही. त्या सर्वांचं सानिध्य मिळाल्याने जे प्रेम मला मिळालेलं आहे, कारण आज मन मोकळं बोलणं खूप गरजेचं आहे, त्या प्रेमाची ऋणी मी सदैव आपल्या पवार कुटुंबाची आहे दादा. आणि असंच प्रेम, आशीर्वाद हा माझ्या डोक्यावर कायम असू द्या एवढीच आपल्याला विनंती करते. दादा एक छोटीशी विनंती अजून होती की आमच्या नाशिक जिल्ह्याचं श्रद्धास्थान असलेलं संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा जे काही संस्थान आहे त्याचा विकास आराखडा आपण मंजूर करावा अशी मी मागच्या अधिवेशनात आपल्याला विनंती केली होती. त्याची घोषणा सुद्धा आपण केली. परंतु तांत्रिक काही पुढच्या अडचणीमुळे तो प्रस्ताव आपल्यापर्यंत आलेला नाहीये. पण दादा माझी विनंती राहील की संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान आमचं संत निवृत्तीनाथ महाराजांचं हे संस्थान आहे, त्याला भविष्यात कृपया आपण मोठा निधी द्यावा. आणि या आराखड्याला आमच्या हरिभक्तपरायण कांचनताई जगताप ह्या खूप पाठपुरावा माझ्याकडे करत आहेत. दादांकडेही आम्ही पाठपुरावा केला, परंतु काही वेळेचं बंधन आहे. परंतु भविष्यात दादा आमच्या सर्व वारकरी संप्रदायाला आपण न्याय द्याल एवढी मी आपल्याला नम्रतेची विनंती करते. आणि पुन्हा एकदा हात जोडून नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. माननीय दादा आपलेही आभार व्यक्त करते. मी खूप खूप ऋणी आहे आणि सदैव आपल्या सर्वांच्या ऋणात राहील. कदाचित या 5 वर्षाच्या काळामध्ये या दगदगीमध्ये कुणापर्यंत पोहोचू शकले नसेल, कोणापर्यंत माझा मेसेज गेला नसेल, त्यांचा मेसेज माझ्याकडे आले नसेल, कुणाचं काम झालं असेल तर कुणाचं नसेल झालं. पण आज ह्या जाहीर सभेमध्ये न झालेल्या कामांची कोणाला दुखवलं गेले असेल तर त्याची दिलगिरी व्यक्त करते. आणि झालेलं काम हे माझ्या मायबाप जनतेच्या चरणी अर्पण करते आणि आपली सर्वांची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नावातच विकास कन्या असलेल्या अनेक कामांचा निपटारा केला. दादांच्या मार्गदर्शनातून देवळाली मतदारसंघाचा विकास हेच उद्दिष्ट कायम ताईंनी ठेवलं. आणि आता 330 कोटी कामांचा भूमिपूजन सोहळा झाला आणि तरी सुद्धा ताई अजूनही दादांकडे मागत आहेत. आणि या लाडक्या बहिणीला ते देतच आहेत. त्यामुळे दादांसाठी आणि ताईंसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. कामं कितीही सांगितली तरी वेळ पुरणार नाही, म्हणून एक आम्ही छोटीशी ताईंवर व्हिडिओ क्लिप केलेली आहे.
या हिरकणीच्या कामांचा निपटारा होत आहे, पण तो आम्ही शब्दात न सांगण्यासारखा आहे. तो आपण एका गाण्यातून आता बघणार आहोत. मी ती व्हिडिओ क्लिप दादांना सांगते की ते गाणं आजच आपण लॉन्च करणार आहे आणि ते दादांच्याच हस्ते त्याचं लॉन्चिंग व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांना मी विनंती करते की ते बटन दाबून त्यांनी ते गाणं सुरू करावं आणि आपण या गाण्याचं, या विकास कामांचं स्वागत करूया. वडिलांचा तो बारसा मोठा नाही तिने कधी ठरविला खोटा. पाठिंब्याने जनतेच्या हाती राजकीय वसा घेतला होता. हक्कांसाठी रयतेच्याही ओलावते पापणी. ठेवून चाले जनविकासाचा ध्यास तिच्या होमनी. ही देवळालीची हिरकणी, देवळालीची हिरकणी, ही देवळालीची हिरकणी, देवळालीची हिरकणी. देवळालीची हिरकणी आली, स्वाभिमानाचं हसू तिच्या गाली. नतमस्तक जनते पुढं ती झाली, देवळालीची हिरकणी आली. नाही जे झालं 30 वर्षात घडविल ताईनं 5 वर्षात. अडचणींचा झाला आघात, सोडली नाही कधी जनतेची साथ. मतदारसंघाला सजीव लावला, दिनरात त्यासाठी हा जीव धावला. कमी वेळेत जास्त काम बोलले, असा कर्तृत्वाचा झेंडा रोवला, असा कर्तृत्वाचा झेंडा रोवला. पूर्ण केली जनतेची हो एकूण एक मागणी. मजबूत केली गावांसोबत नात्यांची बांधणी. ही देवळालीची हिरकणी, देवळालीची हिरकणी, ही देवळालीची हिरकणी, देवळालीची हिरकणी. देवळालीची हिरकणी आली, पसरवण्या जनतेत खुशहाली. लोकप्रेमानं ताई म्हणाली, देवळालीची हिरकणी आली. हे भीत नाही कुणा असं तिचं व्यक्तिमत्व, जनतेचं काम करण्याचं एक तत्व. कामकाजावरी झाले असे कितीतरी गाव, तरी माग नाही हटला तिचा निर्भीड स्वभाव. समाजात कधी नाही केला तिनं भेदभाव, सर्वांची लाडकी असं तिनं कमविलं नाव. फुले शाहूंचे विचार, बाबासाहेबांचा बाणा, माताची जाऊ अन सावित्रीची मनी प्रेरणा. ही लेख शिवबाची, तिला सर्वांची साथ, पुढे चाले घेऊन छत्रपतींचा आशीर्वाद. ही देवळालीची हिरकणी, देवळालीची हिरकणी. विकासाच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी, याच्या आधी लोक हो आला होता का कधी. नासाका करता चालू मोठा प्रश्न सोडविला, बालाजी देवस्थानाचा इतिहास घडविला. रस्ते, पूल, स्मशानभूमी, मंदिरांची काम केली. पाणी पुरवठा आणि ग्रामीण रुग्णालये बी झाली. किती वर्षांची तिने भरून काढली हो झीज. 50 वर्षांनी वैष्णव पाड्यावर आली वीज. लोकांची बाजू मांडताना असं करते भाषण, ज्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार देत आपलं शासन. काम करताना तान्ह्याकडे देण्यासाठी लक्ष, बनले तिच्या शब्दाने राज्यात हिरकणी कक्ष. केलं अर्पण गावासाठी सर्व काही रे, तिचं काम तिच्या कामाची देत ग्वाही रे. उमेदवार अशी दुसरी कोणीच नाही रे, या हिरकणीचं नाव आहे सरोज आहिरे, या हिरकणीचं नाव आहे सरोज आहिरे. आमदार सरोज आहिरे आज आपल्या 2.5 महिन्यांच्या बाळासह विधान भवनात आल्या. इथे हिरकणी कक्ष स्थापन करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. देवळालीची हिरकणी, देवळालीची हिरकणी, ही देवळालीची हिरकणी, देवळालीची हिरकणी. जोरात या गाण्याचं स्वागत करूया.
आपल्या बाळाला भेटण्यासाठी ज्या हिरकणीने कडा चढला होता आणि ही हिरकणी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी झटतीये आपल्या बाळासोबत, त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर विद्यमान सरपंच भाऊसाहेब ढिकले, माजी सरपंच मधुकर ढिकले आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा सन्मान इथे करण्यात येतोय, सत्कार करण्यात येतोय. ग्रामस्थांना मी विनंती करेल, पटकन आपण सगळ्यांनी पुढे यावं. माननीय सरपंच भाऊसाहेबजी ढिकले, माजी सरपंच मधुकरजी ढिकले आणि ग्रामपंचायत सदस्य, आपण जोरात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या. आवर्जून द्राक्ष बागायतदार संघाचे बोरसे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आवर्जून अनेक मंडळी मार्गदर्शक या सय्यद पिंपरीमधील असतील किंवा देवळाली मतदारसंघातील असतील की ज्यांना प्रत्येकाचं नाव घेणं आम्हाला शक्य नाहीये, पण या सर्व मार्गदर्शक आणि वरिष्ठांचं मनपूर्वक कार्यक्रमस्थळी स्वागत. जवळजवळ 172 कोटी हे जे काम ज्या राज इन्फ्रास्ट्रक्चर MD यांना मिळालेलं आहे, राम निंबाळकर साहेब यांचाही सन्मान आम्ही इथे करतो आहोत. माननीय राम निंबाळकर साहेब यांनी मंचावर यावं आणि आपलं स्वागत स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतेय. धन्यवाद सर्व ग्रामस्थांचे, मनापासून धन्यवाद. इथे लगेचच ग्रामस्थांना विनंती आहे, लगेच दादांना पुढचं कार्यक्रम आहे आणि आपल्याला त्यांना ऐकायचंय. महत्वाचं ग्रामस्थीय मंडळींचे धन्यवाद. सगळ्यांनी आसनस्थ व्हावं ही विनंती. राम निंबाळकर साहेब ज्यांना 172 कोटींचं काम आपण दिलेलं आहे आणि तेवढ्याच ताकदीनं ते काम पार पाडणार आहेत. राज इन्फ्रास्ट्रक्चर राम निंबाळकर साहेब. सर्व बाकी ग्रामस्थांना मी विनंती करते, पटकन आपण मागे व्हा. सगळ्यांनी आपलं काम झालं की पटकन बसून घ्या. बाकीचे वैयक्तिक सत्कार आपण नंतर करणार आहोत. प्लीज कोणीही आता निंबाळकर साहेबांचा सन्मान त्यांचा आम्ही करतो आहोत. सर थोडंसं मागे व्हा ना प्लीज. ऐका ना, हॅलो, यांना जरा मागे करा ना थोडंसं. कॉन्ट्रॅक्टरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. निंबाळकर साहेबांसाठी 172 कोटींचं काम ते चांगलं करणार आहेत यात शंकाच नाही आणि म्हणूनच साहेबांच्या हस्ते सन्मान त्यांचा होतोय. लगेचच मनोगताकडे मी वळती आहे. प्रेरणाताई बलकवडे यांचंही आगमन झालंय, मनोहर कोरडे यांचंही आगमन झालंय, त्यांचंही मनापासून स्वागत. यानंतर आमचे माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगतातून आपल्याशी संवाद साधावा आणि त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री आपल्याशी संवाद साधणार आहेत. रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालं ते राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तुमचे आमचे सर्वांचे नेते, शेतकऱ्यांचे कैवारी, माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, नाशिक रोड आणि देवळाली विभागाच्या आमदार आणि कन्या, सन्माननीय सौभाग्यवती सरोजताई आहिरे, जिल्ह्याचे माजी खासदार देवदासजी पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विष्णुवंत महिजुने, माझे मित्र व्यापारी बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय निवृत्ती आरिंगळे, राजाभाऊ धनवटे, सोमनाथ बोराडे, द्राक्ष बागायतदार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माझे मित्र कैलास भोसले, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रेरणाताई बलकवडे, व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्याबरोबर ज्यांनी जिल्हा परिषदेला काम केलं ते माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब ढिकले, यशवंतराव ढिकले, या गावचे उपसरपंच भाऊसाहेब ढिकले, सरपंच, त्यांचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आणि उपस्थित पिंपरी आणि पिंपरी परिसरातील सर्व शेतकरी बांधव, ग्रामस्थ, महिला भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, एका रस्त्याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आज दादा या ठिकाणी आले. 2 दिवसापूर्वी हा कार्यक्रम ठरला होता, परंतु दुर्दैवानं काही अपरिमित घटना घडल्यामुळे
दादांना हा कार्यक्रम पोस्टपोन करावा लागला आणि ऐन आचारसंहिता लागण्याच्या काही तास अगोदर सर्वात शेवटचं काम या ठिकाणी सरोजताईंचं केलं पाहिजे म्हणून काल दादांनी माझ्या समोर डिकलेनं सांगितलं, डिकले म्हणजे अनिल डिकले, की तात्काळ उद्या सरोजताईचं एक विमान बुक करा आणि सकाळी आपण 10 वाजता त्यांचं भूमिपूजन या ठिकाणी रस्त्याचं करून येऊ. तिचा कार्यक्रम बॅकलॉग या ठिकाणी राहिलेला आहे आणि म्हणून दादा आज या ठिकाणी आले. खरं सांगितलं तर पाहिजे तर विकासाच्या कामावर मी जास्त बोलणार नाही. त्याचा आढावा सरोजताईंनी अतिशय सविस्तरपणे आपल्या समोर घेतलेला आहे. परंतु गेले 1-1.5 वर्ष मी सरोजताई, दिलीप काका बनकर, झिरवाळ आणि खोसकर सुद्धा भुजबळांसह आम्ही सर्वांनी दादांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आणि दादांनी भरभरून गेल्या 20-25 वर्षामध्ये जे मिळालं नाही ते 1.5 वर्षामध्ये या ठिकाणी आम्हाला दिलं. आमचे मतदारसंघ, आमच्या मतदारसंघातले प्रश्न, आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, वेगवेगळ्या स्तरावरचे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी कधी आम्हाला नाही म्हटलंच नाही. सरोजताई तर माजी आमदार बाबूलाल आहिरे यांच्या कन्या आहे. त्यांची शिफारस आम्हीच या ठिकाणी सर्वांनी व्यासपीठावरच्या लोकांनी केली होती. त्या तंतोतंत आपल्या विभागाचे आमदार म्हणून या ठिकाणी कामातून त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे, मी नाशिकला राहतो आणि मला रोज तुमच्या मतदारसंघातून जावं लागतं. कधी भगुरमधून जावं लागतं, कधी लाखलगावरून जावं लागतं, कधी नाशिक रोडवरून जावं लागतं. पण जाता येताना नेहमी या मतदारसंघाच्या कामाच्या संदर्भात जेव्हा चर्चा होते तेव्हा हे सगळं रस्त्यांचं जाळं अपग्रेड करण्याचं काम जे सरोजताईंनी केलं ते मला अगदी वाखाणण्याजोग आहे. मी एकदा देवळाली कॅम्पला चाललो होतो आणि देवळाली कॅम्पला चालत असताना रस्त्याचं काम इतकं सुंदर झालं म्हणून मी म्हटलं ज्याला खासदार गोडसेला बरं झालं बाबीपर्यंत कमीत कमी त्यांच्या घराकडे जाणे ते रस्ता नीट केला. पुढे जाऊन पाहत होतो बोर्ड सरोजता आहिरेचा लागलेला, म्हणजे काम सरोजता आहिरेंचं त्यांच्या घरापर्यंत रस्ता सरोजताईंनी केलेला. ठीक आहे, आलंयदा जे खासदार झाले, आमदार झाले, परंतु कर्तव्य तत्पर आमदार म्हणून त्यांची नोंद करावीच लागेल. आमच्या पांडुर्लीच्या आणि भगूरच्या काही कार्यकर्ते मला भेटले आणि देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा रस्ता जो चालू आहे सिमेंट कॉन्क्रीटचा, त्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं, साहेब म्हणजे सरोजताई संध्याकाळी खुर्ची टाकून बसते 11 वाजेपर्यंत रस्त्याचं काम पाहण्यासाठी. कामात कुठलाही हलगर्जीपणा तिला चालत नाही आणि ती स्वतः खुर्ची टाकून बसते रस्त्यावर. म्हणजे एवढं अलर्टनेस असणं, एवढं जागरूकता दाखवणं, लोकांच्या प्रती आदर राखणं हे एका आमदाराचंच काम आहे. आमदारच करू शकतो. तो कर्तव्यदक्ष आमदार असेल तरच होऊ शकतं. अन्यथा आमदार खासदार तर अनेक होतात. तो काय विषय नाही. स्वभाव जरा कडक आहे सरोजताईंचा, पण माझा कुठं चांगला आहे, माझा आहे तसाच आहे. पण 20 वर्ष सिन्नर तालुक्याची जनता माझ्या पाठीशी उभी आहे आणि आता सुद्धा सिन्नर तालुक्याची जनता माझ्या पाठीशी उभी राहणार आहे. आता हा तर सरोजताईचा एकट्या तिनं पहिल्याच पंचवार्षिकमध्ये एवढी सुनूक दाखवली आहे. मला खात्री आणि विश्वास आहे राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी ती प्रयत्नाची पराकाष्ठा केल्याशिवाय राहणार नाही. आणि मित्र, भावनेच्या आहारी जाऊ नका. तुम्ही ग्रामीण भागातली सगळी माणसं धर्म आणि महाभारत आणि रामायणाला मानणारी माणसं आहेत. महाभारतामध्ये अर्जुनाच्या समोर जेव्हा भाऊ, काका, चुलता, पुतण्या, मामा ही सगळी मंडळी उभी होती त्यावेळी श्रीकृष्णाने एकच सांगितलं की नीती आणि अनितीचा खेळ आहे. ज्यांनी ज्यांनी अनितीने वागले त्यांचं शरसंधान करणं तुझं कर्तव्य आहे. तेच कर्तव्य तू पार पाडलं पाहिजे. संपूर्ण महाभारत त्यांनी एका 2 ओळीमध्ये या ठिकाणी आपल्याला कळलं आणि कर्तव्यपोटी अर्जुनाने महाभारत जिंकलं एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे भावनेला किंमत नाही जगामध्ये. जगामध्ये कर्तव्याला किंमत आहे. जो माणूस कर्तव्य करतो त्या माणसाच्या पाठीमागं आपण सातत्याने उभं राहिलं पाहिजे. आणि मी तर असं म्हणतो की काका झालं, मी झालं, सरोजताई झालं, झिरवाळ झालं किंवा आता काल खोसकर आले, आम्ही सर्वजण
उद्या निवडून आल्यानंतर दादाचे हात बळकट करणार आहोत, लक्षात ठेवा. आपण सरोजताईला मत देणार नाही, आपण माणिक कोकड्याला मत देणार नाही, आपण दिलीप काकाला मत देणार नाही. मत कोणाला देणार आहे? तर दादाचं नेतृत्व बळकट करण्यासाठी, दादाचे हात बळकट करण्यासाठी, दादाला साथ देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मत तुम्हाला तुमच्याकडनं पाहिजे मित्र. आज महाराष्ट्रामध्ये नेतृत्व जर आपण चर्चा केली तर नेतृत्व शोधून सापडत नाही. एका रात्रीतून नेतृत्व जन्माला येत नाही मित्र. नेतृत्व जन्माला येण्यासाठी काही पिढ्या जावे लागतात. सुदैवानं आपल्या हातामध्ये एवढं कर्तव्यदक्ष नेतृत्व आहे, राज्याचा गाडा चालवण्याची क्षमता आहे, सगळ्या थरातल्या लोकांचे प्रश्न माहिती आहेत. आमच्या लाडक्या बहिणीचे प्रश्न दादा ते त्यांच्या भाषणामध्ये बोलतील. असा जाणकार नेता आपल्याजवळ फक्त आणि फक्त एकच आहे मित्र, ते म्हणजे अजितदादा पवार. शब्द दिला की शब्द पाळणारा नेता, वादा केला की वादा पाळणारा नेता, अशी प्रतिमा दादांची संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे संपूर्ण देशभर आहे. त्यामुळे तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना दादांची पाठराखण करायची आहे. स्वभावामध्ये एखाद दोन गोष्ट कमी जास्त असली तर त्याने काही फरक पडत नाही, पण आपल्या विकासामध्ये, आपल्या अडचणीमध्ये, आपल्या कामामध्ये जर आपले आमदार सक्षमपणे साथ देत असेल तर तिची पाठराखण करणं आणि पर्यायानं दादाची पाठराखण करणं हे आपलं काम आहे मित्र. हे सर्वांनी नीतीने या ठिकाणी पार पाडलं पाहिजे. हा नीती आणि अनितीचा खेळ आहे. कोणी येऊ द्या उमेदवार, उद्याच्या विधानसभेमध्ये कोण आहे? उद्याच्या विधानसभेमध्ये समोरचे कोणी नाहीये. ते विधानसभेत नाहीये प्रश्न सोडवण्यासाठी. विधानसभेत प्रश्न सोडवण्यासाठी फक्त दादा बसणार आहेत आणि आम्ही असणार आहोत. त्यामुळे आमच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी, आम्हाला प्रश्न भांडून काढण्यासाठी दादांशिवाय पर्याय नाही. आणि दादांनाच आपल्याला त्या ठिकाणी हाऊसमध्ये या ठिकाणी बघायचं आहे. हाऊसमध्ये तेच असणार आहे. जे उद्या निवडणुका लढवत आहे ते तुम्हाला कोणी हाऊसमध्ये दिसणार नाही. ते तुम्हाला कोणी हाऊसमध्ये दिसणार नाही. त्यामुळे जे हाऊसमध्ये नाही आहेत त्यांच्याकडनं लोकल प्रश्न सोडवण्याची काय अपेक्षा करतात? किंवा भावनेच्या आहारी काय जातो आपण? आपल्याला पाहिजे विकास. विकासातून आपल्याला पुढे जायचंय, प्रगती. आज या भागातलं रस्त्यांचं जाळं अपग्रेड केलंय. नाशिक महानगरपालिका सरोजताईंच्या कार्यक्षेत्रामध्ये काही 1, 2, 2.5 गट येतात, प्रभाग येतो, पण तिथले रस्ते सुद्धा एवढे चांगले नाही. एवढे रस्ते ग्रामीण भागातले रस्ते चांगले गेले. एवढंच नव्हे, येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये माझी सुद्धा गरज आहे आणि सरोजताईंची गरज आहे. हे जे रिंग रोड आहेत, हे रिंग रोड करण्यासाठी आम्ही दोघंही भांडून या संपूर्ण नाशिक तालुका आणि सिन्नर तालुका या रिंग रोडच्या माध्यमातून कनेक्ट करणार आहोत. आम्ही सिंहस्थामध्ये मागे पडणार नाही, आम्ही कुठेही मागे पडणार नाही. मी तर असं म्हणतो, मी तर 2 पावलं मागे असतो, माझ्या पुढे 2 पावलं सरोजताई असते. सारखे प्रश्न मांडत असते, कधी मुख्यमंत्र्याकडे, कधी दादांकडे, कधी मंत्री महोदयाकडे, कधी फडणवीसांकडे. एकही माणूस या बाईने सोडलेला नाही. पहिलं काम एक काम, लहानचं बाळ बरोबर घेऊन जाऊन सुद्धा बाळाला सुद्धा वेळ देत नाही, परंतु जनतेसाठी वेळ देते. यापेक्षा तुम्हाला अजून काय पाहिजे आमदार? यापेक्षा तुम्हाला अजून कसला आमदार हवाय? त्यामुळे आपले सगळे मतभेद सोडून द्या आणि जे नेते तुम्हाला उलट पालट सांगतील त्यांना दारात उभं करू नका मित्र. लक्षात ठेवा, आज बरोबर बसायचं, मांडीला मांडी लावून बसायचं, दादाकडनं फायदे घ्यायचे आणि उद्या उलट बोलत राहायचं. असे जे कोणी करणार असतील त्यांना सुद्धा सोडू नका, वेळ गेलेली नाही. लक्षात ठेवा, हे राजकारणात करावंच लागतं आणि ते केलंच पाहिजे. त्यामुळे ज्यांना या ठिकाणी खरोखर या ठिकाणी सरकारची गरज आहे त्यांनी पाठराखण केली पाहिजे. आणि जे निगेटिव्ह बोलतात, निगेटिव्ह माणसं बोलण्यामध्ये आयुष्यात काहीच करू शकत नाही. ते फक्त नकारात्मकच बोलत असतात, त्यांच्याकडे करण्याची धमक नसते. त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागून आपला वेळ खर्च करू नका. माझ्या तालुक्यामध्ये काल 15,000 कोटी रुपये एका दिवसामध्ये नदीजोड प्रकल्पासाठी, जो गेल्या वर्षानुवर्ष दुष्काळ तालुका होता, शापित तालुका होता, त्याचं शापित या ठिकाणी दूर करण्याचं काम अजितदादाने 15,000 करोड रुपयाचं नदीजोड प्रकल्पाचं काम केलं. मित्र, दादांसारखा नेता होणे नाही. त्यामुळे आपल्याला काही झालं तरी दुनिया इकडे तिकडे होऊ द्या, मतभेद मिटवा, मतांतर असतील तरी मिटवा, दादांच्या पाठीमागे उभं राहा. हे गाव माझं अतिशय जवळचं आहे. इथले सगळे ढिकले, जाधव, सगळे कुटुंब यांचा माझा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. आणि तुमच्या गावाला खासदार कोण दिला? मीच दिला ना. उत्तमराव ढिकले साहेबांना खासदार करायला मीच होतो त्यांच्याबरोबर. तेव्हा तुमच्या गावाला खासदारकी दिली, तुमच्या गावाला आमदारकी पण आमच्याच बरोबर आहे. तेव्हा तुमच्या गावाला उद्या सरोजताईच्या माध्यमातून पुन्हा एक आमदार या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि या परिसरामधले राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी तिला ताकद दिली पाहिजे, अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. मित्र,
आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. थोड्या वेळाने 1-2 तासांनी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि दादांना यावर सविस्तर बोलायचं आहे. मी राजकीय या ठिकाणी एवढंच बोलतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथे जिथे या ठिकाणी घड्याळाचे चिन्ह घेऊन उमेदवार उभे राहतील तिथे तिथे तुम्ही, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र, तुमच्या आप्तेष्ट जे असतील त्यांना फोन करून सांगा, घड्याळ एक घड्याळ, दुसरा उमेदवार बघायचा नाही, नाव बघायचं नाही, निशाणी बघायची नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रावर उभे केलेले जर जे काही आमदार असतील, उमेदवार असतील, त्यांना आमदार केलं तरच दादांचं भवितव्य चांगलं लक्षात ठेवा. त्या उगीच दादांकडनं अपेक्षा ठेवायची आणि खाली तोंड वाकडं करायचं हे चालणार नाही. त्यामुळे दादांना मदत करायची असेल तर महाराष्ट्रभर आपले पक्षाचे कार्यकर्ते त्यांना मदत केली पाहिजे. कोणाच्या मनामध्ये किंतु परंतु असेल तर तो दूर केला पाहिजे. ही माझी आपल्याकडनं रास्त अपेक्षा आहे. ती आपण पूर्ण करावी, पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कोकाटे साहेब. जेव्हा माणूस करतो तेव्हाच त्याचा आवाज वाढतो हे लक्षात घ्या. आता इथे दिलीप काका बनकर आलेले आहेत, माननीय आमदार. त्यांचं स्वागत विक्रम कोठुळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि लगेचच दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विधिमंडळातील माझे सहकारी ज्यांनी आता आपल्या पुढे विचार मांडले ते आमच्या सिन्नरचे आमदार माणिकरावजी कोकाटे, आपल्या मतदारसंघाचे आमदार सरोजताई अहिरे, शेजारच्या निफाड मतदारसंघाचे आमदार दिलीपराव बनकर, माजी खासदार देविदासजी पिंगळे, यशवंतराव डिकले, अर्जुनराव टिळे, प्रेरणाताई बलकवडे, साहेबराव पेखळे, अनिल चौगुले, दिलीप थेटे, कैलासराव भोसले, निवृत्ती अरिंगळे, विष्णुपंत म्हैसधुणे, विश्वास नागरे, बाळासाहेब गडाख, भाऊसाहेब टिकले, विलास दुर्जड, रामराव गायधनी, संजय तुंगार, रमेश कांडळ, ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब म्हस्के, भाऊसाहेब खांड महाले, राजाराम धनवटे, रतन जाधव, डॉक्टर प्रवीण वाघ, मनोहर कोरडे, जयराम ढिकले, राहुल ढिकले, मधुकर ढिकले, निवृत्ती ढिकले, अंबादास ढिकले, आनंदा ढिकले, कुंदन ढिकले, शीतलताई भोर, सुवर्णाताई पवार, माझ्या सय्यद पिंपरी सय्यद या परिसरातील जमलेले सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ, माझ्या मायमाऊली, माझे बांधव, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, कॅमेरेवाल्यांनो, तुमचा कॅमेरा लावला की खाली बसा, महिलांना तुमच्या पाठी दिसतात असं काय अर्थ आहे? तुम्ही बसून घ्या ना. खरं तर मी आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. माझ्या माहितीप्रमाणे आज निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स ठेवली. मला आजपर्यंतचा जो अनुभव आहे तो बघता आज आचारसंहिता जाहीर होईल आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या 5 वर्षाच्या करता शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय महाराष्ट्रातले तमाम मतदार त्या ठिकाणी 1 महिना ते 1 महिना 5 दिवसांनी घेतील. दसरा झाला मध्ये, आता दिवाळी आली. दिवाळी झाल्यानंतर त्या ठिकाणी तुळशीचं लग्न असतं, त्या काळामध्ये साधारण मतदानाचा दिवस येईल असा माझा अंदाज आहे. आज 3 वाजता आपल्याला कळेल. मला मध्ये स्वतः सरोज अहिरेंनी सांगितलेलं होतं 13 तारखेला की आपण देवळालीच्या विविध विकास कामाची भूमिपूजन आणि त्याच्यानंतर अमरावतीचा माझा कार्यक्रम होता जनसन्मान यात्रेच्या बद्दलचा, आणि त्याकरता मी वेळ पण दिलेली होती. परंतु काही गोष्टी अशा घडून येतात की नाईलाजास्तव तो कार्यक्रम त्या ठिकाणी पुढे ढकलावा लागतो. आणि आमचे एक सहकारी, त्याच्यामध्ये माजी राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक नेते बाबा सिद्दीकी यांचं दुःखद दुर्दैवी निधन झालं. त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला आणि त्याच्यामुळं मला ते सगळे कार्यक्रम रद्द करावे लागले. आणि त्याच्यामुळं मी हा कार्यक्रम सरोज अहिरेंनी सांगितलं की दादा आज घ्या,
मला माहिती होतं की दुपारच्या आत जर कार्यक्रम घेतला तर आपल्याला कार्यक्रम घेता येईल. सरकारी कार्यक्रम आता दुपारी 3च्या नंतर आम्हाला कुठले घेता येणार नाही. भूमिपूजन असतील, उद्घाटन असतील, आणि त्याच्यामुळे मी आज सकाळची वेळ दिली. खरं आमचे एक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सक्षम नेता बाबा सिद्दीकीच्या रूपाने आपण गमावला. मी आपल्या सर्वांच्या वतीनं माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज मी सुरुवातीलाच देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आज हे विविध विकास कामाचं भूमिपूजन झालं असं सुरुवातीला जाहीर करतो. आणि त्या निमित्तानं माझ्या देवळालीकरांचं मनापासून अभिनंदन देखील करतो. माणिकरावांनी सांगितलं, स्वतः सरोजने सांगितलं, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. माणिकराव अनेकदा निवडून गेलेत, दिलीपराव गेलेत, सरोज पहिल्यांदा निवडून आली. मी माझ्या मतदारसंघातनं 7 वेळेला निवडून गेलोय. आम्ही सतत लोकांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतो. विकास करायचा, काम करताना जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण करायचं नाही. त्याच्यामध्ये जात, धर्म, पंथ या गोष्टी आम्ही ज्यावेळेस सांगतो की शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, या विचारधारांनी सातत्याने 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि त्यावेळेस सर्वांना एक न्याय देण्याची भूमिका घेतली. मग तो गरीब असू द्यात, मध्यमवर्गीय असू द्यात, श्रीमंत असू द्यात, त्या पद्धतीनं आम्ही देखील सरकार चालवत असताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी वैचारिक भूमिका होती, त्यांनी जसं सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये राजकारण कसं केलं पाहिजे हे त्या ठिकाणी शिकवलं. एकेकाळी आपल्या नाशिकमधनं देखील खासदार म्हणून ते त्या ठिकाणी निवडून गेले. अशा दूरदृष्टीच्या चव्हाण साहेबांच्या विचारांनी देखील आम्ही पुढे जातोय. त्यांनी महाराष्ट्राला देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आणण्याच्या करता जी आखणी केली, जे नियोजन केलं, जी घडी बसवली, त्याच रस्त्याने आम्ही देवळालीकर त्या ठिकाणी पुढे जातोय. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण फार बारकाईनं बघितल्या पाहिजेत असं माझं आपल्याला सगळ्यांना म्हणणं आहे. खरं तर काही वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं मला आज इथल्या माझ्या सहकारी मित्रांनी दिली. ग्रामपंचायती कार्यालय पिंपरी सय्यद यांच्या सरपंचांनी पण निवेदन दिलं. तसंच काही विकास कामं मंजूर करण्याच्या करता त्यांनी सांगितलं. त्याच पद्धतीनं आमचे द्राक्ष बागायतदार संघाचे चेअरमन त्यांनी देखील माझ्याकडं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे. कैलासराव भोसले, मारुती चव्हाण, शिवाजी पवारांनी मागेही त्यांनी दिलं. त्यांच्या काही समस्या आहेत, काही राज्य सरकारशी संबंधित आहेत, काही केंद्र सरकारशी संबंधित आहेत. मी कैलासरावांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगेन आणि महाराष्ट्राच्या द्राक्ष बागायतदार संघाच्या माझ्या शेतकऱ्यांना सांगेन की बाबांनो, यामध्ये निवडणूक संपल्यावर मी स्वतः कैलासरावांना दिल्लीला घेऊन जाईल आणि त्या बाबतीमध्ये आपले संबंधित मंत्री आहेत त्या मंत्र्यांना, पियुष गोयल आणि जे कोणी मंत्री लागतील त्या कामाच्या करता, समजा शिवराजसिंह चौहान आणखी कोणी असतील ते, यांच्याकडनं आपण ती कामं निश्चितपणे करून घेऊ. कारण ते सरकार अजून 4.5 वर्ष राहणार आहे. 5 वर्षाच्या करता देशातल्या जनतेने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या सरकारला निवडून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं याबद्दल कैलासराव, मलाही बऱ्याच प्रश्नांची जाण आहे, माझाही थोडा बहुत अभ्यास आहे. मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, परंतु या निवडणुकीच्या धामधुमीच्या काळामध्ये मला त्या गोष्टीला वेळ देता आलेला नाहीये. त्याचबरोबर आमच्या मोटार मालक कामगार वाहतूक सेल आहे राष्ट्रवादीचा, त्यांनी पण काही निवेदन दिलेले. त्याच्याबद्दल एवढंच मी सांगेन की ह्याच्या संदर्भामध्ये जो काही आपल्याला केंद्राशी बोलून, विशेषतः बाहेरच्या राज्यामध्ये
वाहतूक आणि मार्ग पोलीस यांच्याकडनं जे काही त्रास होतो, जे काही ह्यांना सातत्याने वेगळी वागणूक मिळते, त्याच्यातून पण किंवा ज्यांचा माल त्यांचा हमाल संदर्भात एक पत्रक काढलेलं आहे, त्याची कडक अंमलबजावणी करा असं सचिननी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पण मी लक्ष घालीन अशा पद्धतीनं. पण हे सगळं आता निवडणुकीच्या नंतर मला जमेल, हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. मित्रांनो, आपण सगळेजण शेतकरी आहात. हा मतदारसंघ असा आहे की याच्यामध्ये काही थोडा शहरी भाग पण आहे, काही कॅन्टोन्मेंटचा एरिया पण आहे आणि काही ग्रामीण भाग पण आहे. असा तिन्ही भागामध्ये विखुरलेला माझा हा देवळाली मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये मला एक गोष्ट तुम्हाला आनंदाची सांगायची की तुम्ही सगळ्यांनी मला अनेक, म्हणजे ज्याचा उल्लेख माणिकरावांनी केला, अक्षरशः मी अनेकदा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं, महाविकास आघाडीमध्ये केलं, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर केलं, आता एकनाथरावांच्या बरोबर करतोय, त्याच्या आधी पण पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर केलं. पण या सगळ्या टर्ममध्ये मी जी काही कामं केली त्याच्यात सगळ्यात जास्त निधी यंदाच्या काळात 5 वर्षात माझं 1 वर्ष विरोधी पक्षात गेलं, 1 वर्ष माझं दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं. तसं मला माणिकरावांना, सरोजला, दिलीपरावांना, हिरामणला, सगळ्यांना, नरहरीला, नितीनला, भुजबळ साहेबांना, सगळ्यांना 2.5 वर्ष मिळाली. तरी 2.5 वर्षामध्ये देवळालीकरांनो करोडो रुपयाचा निधी द्यायला मी त्या ठिकाणी यशस्वी झालो, त्याचं समाधान मला आहे. काल तर परवामध्ये सिन्नरला गेलो होतो, ज्याचा उल्लेख माणिकरावांनी केला. चेष्टा आहे, ते काम किती वर्ष माणिकराव पाठपुरावा करतात, परंतु मी माझं सर्वस्व पणाला लावलं. मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना यांनाही विश्वासात घेतलं आणि काल माणिकरावांची दुष्काळी तालुका अशा तालुक्यामध्ये 15,000 कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी मंजूर केली. 15,000 कोटी कशाला म्हणतात? अहो, काही राज्याचं बजेट पण एवढं नाहीये, छोट्या राज्यांचं. ही परिस्थिती आहे. अशी इथं पण तुमच्या इथं हजारो कोटीची कामं आमच्या सरोज अहिरेंच्या करता तुम्ही त्यांना विश्वासाने निवडून दिलं होतं. आम्ही आवाहन केलेलं होतं, तिची पाठीकोरी होती, परंतु तिलाही सांगितलं की माणूस आईच्या पोटात कुणी शिकून येत नाही, माणूस अनुभवात शिकतो. आम्ही देखील पहिल्या टर्मला निवडून गेलो, त्यावेळेस आम्हाला पण काही मर्यादा होत्या. जास्त उन्हाळे पावसाळे बघितल्यानंतर आमचा अनुभव वाढत गेला आणि त्याच्यातनं आम्ही महाराष्ट्राचा आणि तुमच्या बारामती तालुक्याचा विकास करत गेलो. त्या प्रकारे सरोजनी अनेक बाबी इथं करण्याचा प्रयत्न केला. आता नाशिक रोड येथे देखील मागच्या कॅबिनेटमध्ये दिवाणी, वरिष्ठ स्तर आणि अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाला आम्ही मंजुरी दिली. त्याबद्दल सातत्याने सरोज, अर्जुन टिळे, ॲडव्होकेट सुदामराव गायकवाड आणि इतर वकील मंडळी त्या ठिकाणी पाठपुरावा करत होती. अनिल ढिकले तुमच्याच गावचे, माझ्याकडे ते त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. मी नाशिक जिल्ह्यातली कुठली कामं असली तर अनिल ढिकलेंना सांगितलेलं आहे की त्याबद्दल तुम्ही स्वतः लक्ष घालायचं आणि मला सांगायचं की दादा इथं नडलंय, दादा या सेक्रेटरीकडे थांबलंय, दादा या ऑफिसरकडे त्या अडचण आली. मी ताबडतोब फोन करून त्यांना काय सांगायचं ते सांगेन. त्याच्यामुळं अनिलच्यामुळं देखील आपल्या नाशिक जिल्ह्यातली आणि शहरातली मोठ्या प्रमाणावर कामं महाराष्ट्र सरकारची मार्गी लावण्याच्या करता आपल्याला मदत झाली. त्याच पद्धतीनं हे दिवाणी, वरिष्ठ स्तर आणि अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय याला पण आपण मान्यता देऊ शकलो. ह्याच्यातनं वकिलांचाही फायदा होणार आहे. तिथं कोर्टाची पायरी कुणी चढू नये असं म्हणतात, परंतु कधी कुठला प्रसंग येईल सांगता येत नाही. त्याच्यावर नागरिकांना पण ह्याच्याबद्दलची सोय होणार आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे, अशा प्रकारची माझी विनंती आहे. आज सरोजवर एक गाणं सादरीकरण झालं, देवळालीची हिरकणी, एक चांगल्या पद्धतीने गाणं त्या ठिकाणी सादर केलं. काय काम केलेलं आहे त्याच्यातनं काम करणाऱ्याला पण स्फूर्ती येते, एक इच्छा येते की बाबा आपण आणखीन कामं केली पाहिजे, एक जिद्द येते. त्याच्यातून मला विश्वास आहे की सरोज पुढं देखील चांगल्या पद्धतीनं
ह्या सगळ्या परिसरामध्ये काम करत राहील. आज भुजबळ साहेबांचा देखील वाढदिवस आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी जाता जाता मुंबईला दुपारी जाणार आहे, कारण माझी तिथे एक माजी मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्याच्यानंतर आयोगाची प्रेस कॉन्फरन्स आहे. त्याच्यामध्ये कार्यक्रमच जाहीर होईल किंवा कधी फॉर्म भरायचे, किती तारखेपर्यंत भरायचे, विड्रॉ कधी आहे, मतदान कधी आहे, मतमोजणी कधी आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या थोडीशी आज घाईगडबड आहे, परंतु भुजबळ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या हातून समाजाची चांगल्या प्रकारची सेवा घडावी आणि म्हणून त्यांना वाढदिवसाच्या मी लाख लाख आपल्या सर्वांच्या वतीनं तसंच महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं देखील मी शुभेच्छा देतो. आज इथं बोलत असताना सरोजनी पण अनेक प्रश्न मांडले. त्याच्यामध्ये एकलेरे प्रकल्पाचा बाबा दादा इथं 660 मेगावॉटचा आम्हाला एक युनिट टाकून द्या, त्याच्यामध्ये श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा संस्थांचा भविष्यात आराखडा मंजूर करावून तिथं मदत करा. ही गोष्ट खरी आहे. तिनं मला सांगितलं त्यावेळेस अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एकदा बजेटमध्ये उल्लेख आल्यानंतर सरकारला त्याच्यामध्ये निधी द्यावा लागतो. त्याच्यामुळं सरोज तुलाही सांगतो आणि तुझ्या मतदारांना पण सांगतो की याच्यामध्ये एक चांगला श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या नावाला साजेसा अशा पद्धतीचा आराखडा मी तुम्हाला त्या ठिकाणी करून देईल. तुम्ही काही काळजी करू नका, अशा प्रकारची विनंती मी वारकरी संप्रदायाला पण करतो. यंदा पण अर्थसंकल्प सादर करत असताना मी कष्टकऱ्यांचा विचार केला, मी शेतकऱ्यांचा विचार केला, मी माझ्या आया बहिणींचा विचार केला, मी माझ्या मायमाऊलींचा विचार केला, मी माझ्या बांधवांचा विचार केला, तरुण तरुणींचा विचार त्या ठिकाणी केला. तसा साधू संतांचा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचा महाराष्ट्र, वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या वारकरी संप्रदायाला पण चांगल्या पद्धतीनं अर्थसंकल्पामध्ये ज्या काही गोष्टी केल्या गेल्या पाहिजे होत्या त्या पण करण्याचा माझ्याकडनं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडनं प्रयत्न झालेला आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मगाशी बोलत असताना भाऊसाहेब टिकलेंनी प्रास्ताविक केलं, त्यांनी काही रस्त्याच्या बद्दलचा उल्लेख केला. एक गोष्ट खरी आहे की आम्ही देखील ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतो. पानंद रस्ते हे चांगले व्हावेत ह्याच्याकरता आम्ही पानंद रस्त्याचा खास कार्यक्रम राबवला. त्यांनी सांगितलं काही काही रस्ते विलेज रोड नाहीये आणि त्याच्यामुळे तिथं अडचण येते. आपण भाऊसाहेब ह्या सगळ्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न केला. काही बाबतीत पानंद रस्त्याला पैसे दिले, काही बाबतीत 25-15चे पैसे दिले आणि त्याच्यातनं तुम्ही जे रस्ते रेकॉर्डवर नाहीत ते देखील तुम्ही करू शकता. त्याच्याचबरोबर 30-54 मधनं आम्ही त्याला निधी देण्याचा प्रयत्न केला. ह्या आमदारांचा निधी दरवर्षी 5 कोटीपर्यंत त्या ठिकाणी वाढवला. अशा अनेक बाबी त्याच्यातनं काढलेल्या आहेत. तरी भाऊसाहेब डिकले तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याची नोंद मी घेतलेली आहे. अजून मी अधिकाऱ्यांशी बोलीन आणि याच्यातून माझ्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते आहेत. नॅशनल हायवे हे केंद्र सरकार करतं, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन रेल्वेलाही केंद्र सरकार टाकतं, आपले विमानतळ असतील, पोर्ट असेल, बंदर ते केंद्र सरकार करतं. परंतु बाकीचे रस्ते आता देखील तुमच्या इथला जो रस्ता झाला, इथं संबंधित कॉन्ट्रॅक्टर राम निंबाळकर आलेले आहेत, त्यांना मी गेले 25-30 वर्ष ओळखतो आणि त्याच्यामुळं जवळपास 250 कोटी रुपयाचा तुमचा हा रस्ता हा देखील माझ्या पिंपरी सय्यद, लाखलगाव, हिंगण, वेढे, कोटमगाव, जाखोरी, सांगगिरी, शिंदे, NH50 ला जोडणारा रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण राम किती काळामध्ये होईल? 1.5 वर्षात. राम हे आमच्या फलटणचे आहेत. आम्ही नदीच्या अलीकडं नीरा नदीच्या मी बारामती आणि फलटण. राम अतिशय चांगल्या पद्धतीनं तुझ्या नामातच राम आहे, त्याच्यामुळं रामासारखं काम रस्त्याचं इथं झालं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेव, कारण एकदाच होत असतो. कॉन्क्रीटचा रस्ता आहे. माझी गावकऱ्यांना विनंती आहे, त्याचं रस्त्याचं काम सुरू होईल
त्यावेळेस त्याला मदत करा. त्याच्यात इथनं नाही न्यायचं, इथं आडवी पाईपच घाल, मग खडी माझ्याकडनंच घे, मग सिमेंट माझ्याकडनंच घे, हे असलं काही करू नका. त्याला जिथनं घ्यायचं तिथनं घेईल. तुम्ही बाकीची मदत करा. तो रस्ता 1.5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. आणि निधीच्या बद्दल तुम्ही काळजी करू नका. तो निधी देखील देण्याची जबाबदारी ही आम्हा लोकांची राहील. सर्वोच्च बरेच दिवसाचं ते दुखणं होतं, ते दुखणं आज 250 कोटी रुपये मंजूर करून आपण मार्गी लागलोय. त्या गोष्टीचं समाधान माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला आहे. आम्हाला हेच करायचंय, ह्याच पद्धतीनं राज्याचा विकास करायचा आहे. आज कोविड नंतर येथे पहिलाच माझा सार्वजनिक कार्यक्रम याच ठिकाणी झाला होता. त्यावेळेस आपण येथे तालुका क्रीडा संकुलासाठी 5 कोटी मंजूर केलेले होते. आज ते देखील काम प्रगतीपथावर आहे. आणि माझी या विधानसभा कार्यकर्त्याला कार्यकाळातील शेवटची ही सभा आहे. आता यामध्ये मला पुढं जे यायचंय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख म्हणून मी प्रचाराला येणार आहे, महाराष्ट्रात फिरणार आहे. त्याच्यामुळं एक योग घडून येतो, तशा पद्धतीचा योग घडून आलेला आहे. आपण मात्र आपली जबाबदारी जे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं त्या पद्धतीनं पार पाडा. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. आणि मगाशी सरोजने सांगितलेले, इथं मी रस्ते बांधण्याच्या करता पैसे दिले, पाणी पुरवठ्याच्या योजना करण्याकरता पैसे दिले, चांगल्या इमारती बांधण्याच्या करता पैसे दिले. आज मी तुम्हाला सांगतो 3 वाजता आचारसंहिता आहे, त्याच्या आत ह्या मतदारसंघात किंवा इतर मतदारसंघांमध्ये देखील 11-12 वाजेपर्यंत GR निघतील आणि त्याही विकासाला पैसा तुम्हाला दिला जाईल. त्याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका. तशा प्रकारच्या सूचना देऊनच मी आज आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे. याची पण नोंद माझ्या गावकऱ्यांनी आणि माझ्या इथल्या सहकारी मित्रांनी घ्यावी, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. आज माझ्या इथं माईमाऊली आल्यात. खरं तर मागे मी एकदा येऊन गेलो. गेल्या काही आठवड्यात माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी, माझ्या बहिणींनी जे भरभरून प्रेम आणि माया दिली त्याबद्दल मी अंतःकरणापासून तुमचा ऋणी आहे. दरवर्षी राखी पौर्णिमेला प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते, पण तुम्ही यावेळेस तुमच्या दादाला हजारो राख्या बांधून मला जगातील सर्वात भाग्यवान भाऊ, भाग्यशाली दादा बनवलेला आहे. या वर्षीची राखी पौर्णिमा मी माझ्या राहिलेल्या आयुष्यात कदापि विसरू शकत नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाने आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने माझी जबाबदारी आता 1,00,000 पटीने वाढलेली आहे. माझ्या आमदारांची जबाबदारी वाढलेली आहे, माझ्या पक्षाची जबाबदारी वाढलेली आहे. तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, तुम्हाला लाभ आणि लाभातून बळ देण्यासाठी तुमचा अजित पवार, तुमचा अजित दादा तसोबर देखील कमी पडणार नाही, हा माझा तुम्हाला सगळ्यांना वादा आहे. ही पण गोष्ट माझ्या मायमाऊलींना आणि माझ्या बहिणींना सांगतो. 3 महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस 10वा अर्थसंकल्प अर्थमंत्री म्हणून सादर केला, त्यावेळेस मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्या आमदारांनी सांगितलं की दादा असा काही अर्थसंकल्प द्या की त्याच्यामध्ये, मी बोललो ना 1,660च्या, मी आता सांगितलं की तिनं ती मागणी केलेली आहे. त्यामध्ये आता काय झालं, वेळ कमी आणि एवढ्या मागण्या केल्या गेल्यात. मी त्याच्यामध्ये मार्ग काढतो, लक्ष देतो, तुम्ही काळजी करू नका. मी शब्दाचा पक्का आहे, मी काय असा तसा कार्यकर्ता नाहीये. त्याच्यामुळे राजाराम धनवटेजी, आपण जे काही तुमचं सर्वोच्च एकलहरेच्या बद्दलचं दुखणं आहे ते दुखणं निश्चितपणे मी दूर करीन, हा शब्द मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना देतो. आज इथे येत असताना मी अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला त्यावेळेस मी विचार करत होतो की काय काय द्याव्यात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा खुरपणीला जाणारी, धुणं भांडी करणारी, झाडू पोतना करणारी, कचरा गोळा करणारी, काचा गोळा करून स्वतःचे उदरनिर्वाह सांभाळणारी अशी गरिबाची महिला झोपडपट्टीमध्ये राहणारी माझ्या डोळ्यासमोर आली. मी पण ग्रामीण भागातनं पुढे आलोय. खुरपणीला काही तर महिला दिवसभर सकाळी जाऊन मंडईमधनं भाजी घेतात आणि ती भाजी विकत बसतात. त्याच्यामध्ये दिवसभर काम केल्यानंतर ती जी संध्याकाळी चूल पेटते, अशा लाखो महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये.
आम्ही विचार केला की ह्याच्यात काय केलं पाहिजे. आम्ही निर्णय घेतला 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांना आपण दर महिन्याला 1500 रुपये द्यायचे. कारण ती काय करते महिला, ती स्वतः करता काही घेत नाही. लग्न झाल्यानंतर ती तिच्या पती करता, मुलाबाळांच्या करता, घराकरता खर्च करते. तिलाही वाटतं की कधी बाजारात गेलं की आपल्याला काहीतरी घ्यावं, पण तिची मर्यादा असते. आणि तिच्याकडं आम्ही सत्तेमध्ये तिला सहभागी केलं, तिच्याकरता बचत गट काढले, तिला आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या योजनेच्या द्वारे लाडकी बहीण योजना आम्ही तिला सबल करण्याचा प्रयत्न केला. मला तिला सबल करायचं होतं. ती बाहेर पडली पाहिजे, पैसे डायरेक्ट तिच्या हातात गेले पाहिजे. आणि म्हणून बराच विचार करून आम्ही ते फॉर्म भरून घेतले. आताही मी माझ्या मायमाऊलींना भेटत आलो. कितीतरी मायमाऊली म्हणत होत्या, दादा आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण 3000 रुपये जमा झाले. पहिले 3000 रुपये सोडले जुलै ऑगस्टचे, नंतर सोडले सप्टेंबरचे, आणि आता ऑक्टोबर नोव्हेंबर. मला माहिती होतं आचारसंहिता पहिल्या आठवडा झाल्यावर लागणार, त्याच्या आत पैसे दिले गेले पाहिजेत माझ्या मायमाऊलींना. नसते गेले तर विरोधक गेले असते, बघा आचारसंहितेच्या काळात हे मायमाऊलींना पैसे देत आहेत. म्हणून नियमामध्ये पण बसलं पाहिजे. आणि जशी आम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या मायमाऊली बहिणींची राखी पौर्णिमा, रक्षाबंधन हे आम्ही चांगलं केलं, ओवाळणी दिली, त्या पद्धतीनं आम्हाला भावांना, आमच्या मायमाऊली बहिणींना उद्याच्या येणाऱ्या भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी द्यायची होती. ती ओवाळणी मी देऊ शकलो, त्याचं खूप समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. विरोधक टीका करतात की योजना बंद करू. अरे काय तुमच्या का पोटात दिसतोय? आज गरिबाच्या घरामध्ये माझ्या मायमाऊलीच्या घरात पैसा जातो, तिला तो काढता येतो बँकेतनं, तर तुम्ही ती बंद करायची भाषा करता. कोर्टात गेले बंद करायला, कोर्टाने सांगितलं हा सरकारचा निर्णय. काहींना अजूनही काही ना काही चुकीचं चाललेलं आहे. लोकांना सांगतात अरे सगळ्या राज्याला कर्जबाजारी केलं. अरे 10 वर्ष मी अर्थमंत्री म्हणून काम करतोय, मी कसं कर्जबाजारी करेन? 6.5 लाख कोटी रुपये वेगवेगळ्या करातनं शासनाच्या तिजोरीत जमा होतात. काही लाख कोटी रुपये पगाराला, पेन्शनला आणि व्याज द्यायला जातात. बाकीचे पैसे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवायला जातात. काही रस्ते करावे लागतात, लाईट करावे लागतात, पाण्याची व्यवस्था करावी लागते, हॉस्पिटल करावे लागतात, शाळा कराव्या लागतात, अनेक गोष्टी आहेत. केंद्राचा आम्ही पैसा आणतो, का हक्काने आम्ही पैसा आणतो? मोदी साहेबांच्याकडं, अमित शहांच्याकडं, पियुष गोयल, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांच्याकडे गेलो तर ते आम्हाला नाही म्हणू शकत नाही. आज त्यांच्या विचाराचं इथं सरकार आहे आणि आपल्याला उद्याच्या काळामध्ये तशा पद्धतीचं सरकार आणायचं आहे. तर केंद्राचा पैसा माझ्या महाराष्ट्राला मिळेल, तर केंद्राचा पैसा माझ्या नाशिक जिल्ह्याला मिळेल, माझ्या देवळालीला मिळेल. दुसरे लोक म्हणतील काय आमचं तिथं ऐकलंच जात नाही, 5 वर्ष गप्पा बसावं लागेल. म्हणून ही उद्याची निवडणूक महत्वाची आहे. तुमच्या प्रपंचावर निश्चितपणे आर्थिक मदत करणारी ही निवडणूक आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, तुम्ही आम्हाला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन, जिथं कमळ असेल तिथं कमळाच्या शेजारचं बटन, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाच्या शेजारचं बटन दाबून तुम्ही आम्हाला विजयी करा. ह्या माझ्या मायमाऊलींच्या योजना पुढेही 5 वर्ष चालवण्याची जबाबदारी माझी, आमची, सरकारची, महायुतीची. एवढ्यावर मायमाऊली आम्ही थांबलो नाही. 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत दिले, वर्षाला 3 गॅस सिलेंडर. लेख जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये त्या आमच्या मुलीला देतो. हे दिलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आम्ही गरिबाला देतोय आणि सगळ्या जाती धर्माला घेतलंय. त्याच्यात मुस्लिम असेल, मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, सर्वसाधारण असेल, ओबीसी असेल, भटका असेल, कुठल्याही जातीला वगळलेलं नाही. ही गोष्ट माझ्या मायमाऊलीने आणि तुम्ही सगळ्यांनी ध्यानात घ्या. मग विरोधकांनी काय टीका केली? आता विरोध करत नाही कारण योजना लोकप्रिय झाली. आता म्हणतात आम्ही आलो तरी आम्ही देऊ, आम्ही देऊ. अरे मग इतके दिवस काय झोपा काढले का?
मागे त्यांचं सरकार नव्हतं का? का नाही दिलं? आणि आता टीका काय करतात? अरे यांना बहिणीचंच प्रेम आलंय, यांना भावांचं काहीच नाही. भावांच्या करता पण योजना आणल्या. तुमच्या इथं दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचं दूध 28 रुपये लिटरनी घेतलं जातं गाईचं. मी गाईच्या दुधाबद्दल बोलतोय. कालच्या 30 सप्टेंबर पर्यंत आम्ही 5 रुपये लिटरला अनुदान देत होतो, म्हणजे 28 आणि 5 33. परंतु आमच्या लक्षात आलं तो माझा दुधाचा व्यवसाय करणारा शेतकरी, माझी माय माऊली एवढे कष्ट घेतात. पहाटे उठायचं, शेण काढायचं, धारा काढायचा, खायला घालायचं, पशुखाद्य द्यायचं. मग आम्ही 1 ऑक्टोबर पासून 7 रुपये लिटर वाढवले, म्हणजे 35 रुपये लिटर आता माझ्या महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला पैसे मिळतात. हे शेतकऱ्याकरता केलं नाही का? मित्रांनो, त्याच्याही पुढे जाऊन मला सरोज, माणिकराव, दिलीप काका, ते नितीन पवार, नरहरी गेले 5-6 दिवस सारखे फोन, दादा आमच्याकडं विजेचा लपंडाव चाललेला आहे, त्रास होतोय. मी काल रात्री मीटिंग लावली, त्याच्यामध्ये लोकेश चंद्रा, संजीव कुमार सगळ्यांना बोलवलं. म्हणले काय चाललंय? ते म्हणले की बाबळेश्वरचा सप्लाय मध्ये घोटाळा झाला. अरे म्हणलं घोटाळा झाल्यावर सगळ्यात त्रास माझ्या नाशिककरांना का? एक तर आम्ही म्हणलं 5, 3, 7.5चं बिल माफ केलं, त्यांना 0चं बिल दिलंय. लोक म्हणतात 0चं बिल दिलं, इकडे लाईट नाही. ह्याला काय अर्थ आहे? लाईट पण दिली पाहिजे. आज पण मला माझ्या मुंगसरेच्या सरपंचांनी दिलंय, सगळ्यांनी सांगितलंय की आम्हाला वीज द्या. मित्रांनो, आम्ही आता चांगला निर्णय घेतलाय. मी पाठीमागच्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्या सरकारमध्ये होतो, एक बिल 0चं दिलं. आणि निवडणूक झाल्यावर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, काँग्रेसचा काळ, त्यांनी पुढची बिलं द्यायला सुरुवात केली. मी विलासरावांना म्हणलं, विलासराव असं कसं? आपण लोकांना सांगितलं आपण फसवतोय. नाही म्हणले, आपल्याला आता परवडत नाही, आपल्याला बिल द्यायचं. आणि बिलं द्यायला सुरुवात केली. तुम्हाला मी सांगतो, आम्ही 3, 5, 7.5च्या मोटारची बिलं माफ केलेली आहेत. काल एक निर्णय घेतला. मला येतानाच एअरपोर्टला माझे शेतकरी उपसा सिंचन योजनेचे भेटले, त्यांच्याही उपसा सिंचन योजनेच्या कर्जाच्या बद्दल मार्ग काढला आणि त्यांनाही तिथं त्या ठिकाणी मदत केली. हे तुमचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. पोलीस पाटलाला मदत केली, कोतवालाला मदत केली, त्याच्यामध्ये अंगणवाडी कार्यकर्तीला मदत केली, त्याच्यामध्ये आशा वर्करला मदत केली, किती घटकाला मदत केली त्याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी करा. कुणालाही त्याच्यामध्ये वंचित ठेवलं नाही. त्याच्यामध्ये गट प्रवर्तकाला मदत केली, सरपंचाला विचारा, त्याचंही मानधन दुप्पट केलं, उपसरपंचाचं दुप्पट केलं, ग्राम रोजगार सेवकाचं वाढवलं, होमगार्डचं वाढवलं. ज्या जो घटक महत्वाचा आहे त्याला वाऱ्यावर सोडलं नाही. कारण हे तुमचं सरकार आहे, सर्वसामान्याचं सरकार आहे. आता इथं प्रभाकर राजाराम डिकले आहेत का? प्रभाकर कुठे आहेत? प्रभाकरजी इकडे या. हरी डिकले, हरी सुका डिकले इकडे या. दत्तात्रय पोपट वराडे आहेत का? तुमचं नाव काय? हरी सुका डिकले. यांचं बिल तुमच्या 5 हॉर्सपावरची मोटार बिल आलेलं होतं 7,763. सरकारने भरलं 7,763. ग्राहकांनी भरायचं किती? 0. हे का बिल जरा सगळे हे बिल कुणी सांगायला आलं की म्हणा योग सरकारने बिल दिलंय, माझं 1 रुपया देणं लागत नाही. ह्या शेतकऱ्याला असे 44 लाख शेतकऱ्यांना मदत केली. 15,000 कोटी रुपये राज्य सरकारकडनं महावितरणला भरतोय. तुमचं नाव काय साहेब? दत्तात्रय पोपट वराडे. यांची तर 7.5ची मोटर. पण महाराजांनी बिल थकवलं. बिल किती राहिलंय? 35,489 राहिलं ना. सरकारने किती भरले? महाराष्ट्र सरकारने भरण्याचे 35,589. ग्राहकांनी किती भरायचे? 0. बघा वराडे साहेब, तुम्हाला 0चं बिल दिलं. आता चांगली मोटर चालवा,
आणि चांगली पिकं काढा. आता बिल कधीच भरायचं नाही. आता बिलाचं आम्ही बघू, पण लाईट पण नीट देतो. ते लाईटचं पण केलंय. प्रभाकर डिकले. नरहरीचं नाही आता माझ्याकडे. कुठे? अरे माझ्याकडे 3च दिली. नरहरी माझ्याकडे नाहीये तुमचं. माझ्याकडे 3च आली. पण सांगायचं तात्पर्य अशा पद्धतीने यांचंही 7,903 बिल, प्रभाकर डिकलेंचं आम्ही भरले 7,903. त्यांना 0चं बिल, त्यांना देऊन टाका. ह्या पद्धतीनं आम्ही भावंडांना मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आम्ही त्या ठिकाणी येऊन दिलेली नाहीये. आपल्याला हे करायचं, कारण माझी पण शेतामध्ये मोटर चालते. माझ्या 10 हॉर्सपावरच्या आहेत, त्याच्यामुळे मला ह्याचा फायदा नाही झाला. पण एक मोटर माझी 500 आहे, त्याच्यावर तेवढ्याला झालाय. मित्रांनो, शेवटी शेतकरी जगला तर राज्य जगेल. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. मला यांनी सगळ्यांनी सांगितलं. मी म्हणलं का रे बाबा लोकसभेला फटका का बसला? म्हणले तुम्ही दिल्लीला सांगा राव ती कांद्याची निर्यात बंदी उठवा. आम्ही दिल्लीला गेलो, कांद्याची निर्यात बंदी उठवली. कांद्याला भाव वाढले की नाही? वाढले. टोमॅटोला भाव आता चांगला आहे की नाही? भाजीपाल्याला भाव चांगला आहे की नाही? आज आपल्या विचाराचे सरकार असल्यामुळं हे आपल्याला करता आलं. तुम्ही काळजी करू नका. नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, कितीतरी जिल्हे असे आहेत की जिथं माझा शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी, आणि त्याच्यावर त्याचा प्रपंच चालतो, त्याच्यावर त्याचा संसार चालतो, त्याच्यावर त्याचं मुलाबाळांचं सगळं शिक्षण, लग्न कार्य चालतं. त्याकरता आम्हाला दिलीप काकांनी, माणिकरावनी, सरोजनी, नितीन पवारांनी, हिरामणनी, नरहरींनी, भुजबळ साहेबांनी सतत सांगायचे, अरे उठवा. आम्ही उठवलं, कारण माझ्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे म्हणून. त्याच्या संदर्भामध्ये आज काही नैसर्गिक संकट आलं. SDRF आणि NDRF मध्ये 95 करायला लावले आणि माझ्या शेतकऱ्याला मदत करायचं सुरू केलं. नैसर्गिक संकट, कधी पाऊस येईल, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, असली संकट येतात, वादळ, आणि त्याच्यात माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. त्याकरता आम्ही शेतकऱ्याला 1 रुपयात पीक विमा, बाकी करोडो रुपये सरकार भरतंय. कारण मी मगाशी सांगितलं, शेतकरी मोडला तर राज्य मोडेल, आणि म्हणून त्या शेतकऱ्याला मदत करण्याची आमची सगळ्यांची भूमिका आहे. ह्या गोष्टीची जाणीव तुम्ही ठेवा. आणि ह्याच्यातून आता आम्ही काय केलंय, जवळपास 9,500 मेगावॉट, 35,000 एकर गव्हर्नमेंटची जमीन आम्ही टेंडर काढलं. ही आमची जमीन, कुणाला सोलर पॅनल बसवायचे बसवा, म्हणजे सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार. बसवले, काम सुरू झालं. शेतकरी बांधवांनो, 6 महिन्यांनी तुम्ही मला आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या. महायुतीचं सरकार आणा. 6 महिन्यांनी तुम्हाला दिवस उजाडला की तुमचा शेतीपंप चालू राहील, दिवस मावळला की तुमचा शेतीपंप बंद राहील. दिवसा तुम्हाला वीज मिळेल. बिबट्याची भीती नाही, तुम्हाला सापाची, विंचवाची, कशाची भीती नाही. ह्या पद्धतीनं आपण निर्णय घेतला. कारण ते आता सोलरवरची वीज ही 9,500 मेगावॉट ही आपल्याला टप्प्याटप्प्याने मिळते, आणि त्याच्यातनं आम्ही शेतकऱ्याला वीज देतोय. आम्हाला शेतकऱ्यांना वीज देताना आता ती तुमच्यापर्यंत पोहोचवताना 7 रुपये युनिटला खर्च यायचा. आता आम्हाला तो 3 रुपये येणार आहे. कारण ती सूर्यावर वीज तयार होते. त्याला काही पाणी लागत नाही, त्याला काही फ्युएल लागत नाही, त्याला काही कोळसा लागत नाही, त्याला काही गॅस लागत नाही. आणि म्हणून आम्ही ही वीज माफी करू शकलो. तुम्ही म्हणाल आत्ताच कसं? आत्ता नवीन टेक्नॉलॉजी आली, मागं नव्हती. आता सूर्य, माझ्या इथले काही पंप मी महाराष्ट्रात बघितलेले की सोलरवर चालतात. ढगाळ वातावरण आलं तरी 7.5चा पंप 5 हॉर्सपावरचा का होईना पाणी फेकतो. या पद्धतीनं आपलं काम चाललंय. तुम्ही काळजी करू नका. हे तुम्हाला दिवसा वीज देण्याचं काम, आणि तुमच्या 4-5 तालुक्यामध्ये जी अडचण आलेली आहे ती 2 ते 3 दिवसात, माझा शब्द आहे, 2 ते 3 दिवसात, त्याच्या आधीच करीन.
पण मी मागतोय 2-3 दिवस मला त्या ठिकाणी द्या. तुम्हाला विजेची अडचण येऊन देणार नाही. कारण मलाही माहिती आहे ना, मला उद्या विधानसभेच्या प्रचाराला यायचंय ना. वीज नाही दिल्यावर तुम्ही आम्हाला काय बांबू दाखवाल. मी शेवटी शेतकरी आहे, मलाही कळतं माझं पीक आता पाऊस पडला म्हणून माझं रानातलं पीक जळायला लागलं आणि माझ्या विहिरीला पाणी आहे, माझ्या बोरला पाणी आहे, माझ्या नदीला पाणी आहे, माझ्या कॅनोलला पाणी आहे, तर लोक चिडणार नाही मोटर लाईट नसल्यावर. त्याच्यावर ते केलंच पाहिजे मला आणि मी त्याच्यात लक्ष घातलंय. कालच रात्री मीटिंग घेऊनच तुमच्याकडे सकाळी आलोय. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये ठेवावी अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. एकंदरीतच आता निवडणुकीला तसा कमी वेळ राहिलेला आहे. जेवढी काही कामं करता येईल. कोरोना नसताना देवळालीकरांनो, नाशिककरांनो, अजूनही प्रत्येक मतदारसंघात यांना 1,000-1,500 कोटी रुपये अजून दिले असते. पण मला त्या काळात माणसं जगवणं, त्यांना दवाखान्यामध्ये नेणं, वॅक्सिन देणं, रेमडेसिवीरचं इंजेक्शन देणं, त्याच्यामध्ये अँब्युलन्स देणं, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स देणं, काहीच नव्हतं ना आपल्याकडं. एकदम किती लोक आजारी पडली. ऑक्सिजन, लोक फोन करायची, दादा टँकर पाठवा, आमचा ऑक्सिजन संपायला आला. रातोरात ऑक्सिजन आम्ही पाठवत होतो. बाकी सगळे जे आहे ऑक्सिजनवर प्लांट आहेत सगळे बंद केले. म्हटलं पहिलं माणसं जगवायची. माणूस जगला तर पुढे आपलं आयुष्य आहे. काही माणसं जीवाभावाची आपल्याला सोडून गेली, पण जे काही करता येईल ते केलं. त्यावेळेस सगळं लॉकडाऊन झालं, घरात आपण बसलो. मी तर मंत्रालयात 8 वाजता जायचो. मंत्रालय बंद झालं तर राज्य बंद होईल ना. लोक म्हणतील इथंच कुणी येत नाही तर आम्ही कशाला जायचं. अधिकाऱ्यांना मॉरली सपोर्ट देण्याच्या करता हा अजित पवार 8 वाजता 6व्या मजल्यावर बसून सगळ्यांच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलायचा. ही आम्ही व्यवस्था केली. काही जण म्हणले मरशील. म्हणलं मेलं तरी चालेल, लोकांची कामं करायला मेलं म्हणून काय बिघडलं. पण आपण करोनामधनं महाराष्ट्राला बाहेर काढलं. काही वेळेस आमच्या पोलिसांनी पण खूप काम केलं. नंतर माझ्या पुढे फाईल आली किंवा काही पोलिसांना करोना झाला आणि त्यांचं दुर्दैवी निधन झालं. मी त्या फाईलवर लिहिलं, जे जे करोनाच्या काळामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी काम करताना लोकांना मदत करत असताना करोना होऊन गेले, त्यांचं कुटुंब उघड्यावर पडणार आहे, त्या प्रत्येकाला मी 50-50 लाख रुपये राज्य सरकारकडनं दिले. पैशाने गेलेला माणूस येत नाही, मलाही माहिती आहे. पण किमान त्याची कच्ची बच्ची, त्याची बायको, त्याच्या घरातली वयस्कर जर आई वडील असतील तर ते काहीतरी आधार मिळाला ना. आणि शिवाय त्यांना पेन्शन चालू केलं. जे वारले ते रिटायर होईपर्यंत जो पगार होता तोही त्या ठिकाणी चालू केला. शेवटी माणसं महत्वाची आहे. ही शिकवण शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि त्याच्यामुळं निवडणुकीला कमी वेळ राहिलेला आहे. प्रत्येकाने तयारीला लागावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. त्यामध्ये खरोखरीच मागाशी माणिकरावांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. आज राज्याला पुढे देण्याच्या करता कोण कोण नेते आहेत समोर आणा ना डोळ्यासमोर. 13 कोटी जनतेचा गाडा चालवायचा आहे. ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आहे, कॅन्टोन्मेंटचा भाग आहे, वेगवेगळ्या पद्धतीने डोंगरी भाग आहे, आदिवासी भाग आहे. आम्हाला अनुभव आहे, आम्ही करून दाखवतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, महायुतीच्या मागे आणि जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचं चिन्ह घेऊन आम्हाला कुणालाही अपमानित करायचं नाही, आम्हाला कुणालाही दुखवायचं नाही. आता आम्ही करतोय, आमची चूक झाली तर तुम्ही सांगा ना. तुमचा सरपंच आहे भाऊसाहेब, त्याने सांगावं, किंवा महेश दुने किंवा इतर आमचा देवीदास पिंगळे त्यांनी सांगावं, नाही राव दादा हे इथं असं असं जरा चुकलंय, असं झालं असतं तर बरं झालं असतं, आम्ही दुरुस्त करू. पण त्यामध्ये लोकांचे प्रश्न माहिती असणारं नेतृत्व हे अतिशय महत्वाचं आहे. आज सरोजच्या रूपाने माझ्या देवळाली मतदारसंघाला एक धडाकेबाज
महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी मिळालाय. खऱ्या अर्थानं जिजाऊ सावित्रीची ती लेक आहे, स्त्री शक्तीचं रूप आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, देवळाली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास हेच तिचं ध्येय होतं आणि या मतदारसंघासाठी तळमळीनं काम करणारे आमदार अशी तिची महाराष्ट्रात ओळख झाली. हळवी आहे, तिला लहान बाळ झालं त्यावेळेस ते बाळ घेऊन ती सभागृहामध्ये यायचे. तिथं हिरकिणी त्या ठिकाणी आपण सुरू केलं, तिथं पाळणं आणि बाकीची सगळी सुविधा ठेवली. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महिलेच्या येत असतो तो प्रसंग, पण तोही प्रसंग त्या बाळाची आई म्हणून पण तिनं मातृत्वाचा प्रसंग निभावला आणि तुमचंही लोकप्रतिनिधित्वामध्ये कुठं ती कमी पडू दिली नाही तिनं स्वतःला. हेही अतिशय वाखाणण्यासारखं आहे. आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई, जसं तुम्हाला माहिती आहे, आपण फोटोत बघतो, ती लढाईला घोड्यावर बसून जायची आणि लहान लेकरू पाठीला बांधायची आणि लढाईत उतरायची का नाही? आहे का नाही इतिहास? अगदी तशीच तुमची आमदार सरोज आपल्या लहान लेकराला घेऊन नागपूरला अधिवेशनाला आली होती आणि तिकडेही लक्ष द्यायची आणि तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता सभागृहामध्ये पण लक्ष द्यायची. अशी ती आमदार आहे. ह्याची जाणीव माझ्या देवळालीकरांनी त्या ठिकाणी ठेवावी. लेकरू लहान असूनही ती तिच्या जबाबदारीपासून कधी मागे हटली नाही. अख्ख्या महाराष्ट्राने तिच्या कष्टाची, तिच्या प्रामाणिकपणाची, तळमळीची नोंद घेतलेली आहे. तिचं कौतुक केलेलं आहे. त्या बघाशी तुम्ही बघा, मुख्यमंत्री आणि सगळेजण ते कौतुक करत होते. मृणालताई, नीलमताई गोरे त्या देखील कौतुक करत होत्या. देवळाली मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावणं, जनसामान्यांची कामं करत राहणं ही सर्वोच्च तळमळ आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे, याचा मला अभिमान आहे. तिच्या पाठीशी आम्ही मजबूतीनं उभे आहोत. आम्ही कुठेही तिला अडचण येऊन देणार नाही. हा शब्द देखील गावकऱ्यांनो, नाशिककरांनो, देवळालीकरांनो तुम्हाला हे देतो. पण तुमची जबाबदारी पण तुम्ही त्या ठिकाणी पाडा. कुठेही तुम्हाला माहिती आहे, विहितगाव, बेलदगव्हाण, मनोली या गावातील शेतकऱ्यांच्या उतार्यावर असलेली बालाजी देवस्थानाची नोंद रद्द 50 वर्ष प्रलंबित प्रश्न होता. 50 वर्ष, 15,000 शेतकऱ्यांचा प्रश्न तिच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला की नाही? 50 वर्ष कुणाला ते करता आलं नाही. तिनं विधानसभेच्या काळात दिलेल्या शब्दाची शब्दपूर्ती केली. नाशिक सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्याच्या करता देखील बँकेस निवड काढण्याकरता ती माझ्या मागे लागली आणि तो प्रश्न आपण मार्गी लावला. 660 मेगावॉटचे एकलहरेचे प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील तिचा प्रामाणिकपणे पाठपुरावा त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि त्याच्याबद्दल मी मगाशीच राजाराम धनवट्यांना पण सांगितलेलं आहे की या पद्धतीनं मी त्याच्यामध्ये पुढे जाईल. मौजे विलोळी, गवळाने व आंबे बहुला लघु पाटबंधारे केस 7/91 रद्द करून शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावरील नोंदी रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने कुणामुळे घेतला? या सर्वोच्च पाठपुराव्यामुळे झाला. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांच्या 7/12च्या नोंदी रद्द त्या ठिकाणी झाल्या. राज्यामध्ये एकूण 7 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. त्या मतदारसंघात माझ्या इथं पिंपरी चिंचवडला पण आहे, पुण्याला पण आहे. खडकी, पुणे आणि माझं काय ते खडकी, पुणे आणि देवरोड, तसं तुमच्याकडे पण आहे देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड. ह्या मतदारसंघात कधीच राज्य सरकारचा निधी येत नव्हता. तिनं मला दाखवलं की दादा, तिथं लोक राहतात, महाराष्ट्रातली ती लोक मतदान करतात, परंतु त्या कॅन्टोन्मेंट बोर्डचा नाशिक जिल्हा नियोजनात समावेश करा. मी समावेश इथंही केला, नगरला पण केला आणि माझ्या पुण्यात पण केला. आता सगळे कॅन्टोन्मेंट त्याच्यात आले. आता तिथल्या लोकांना विकास कामाकरता पैसा मिळायला लागला. देवरगाव, भोकरपाडा येथे आदिवासी पांड्यावर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच वीज पुरवठा करून आदिवासी बांधवांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अंधार दूर करण्याचं काम या बाबतीमध्ये झालंय. विधानसभा निवडणुकीत कितीतरी महिला भगिनी दिलेला शब्द डोक्यावर दिलेला
पाण्याचा अंडा उतरवण्याचा शब्दपूर्तीकडे वाटचाल ह्या मतदारसंघाची चाललेली आहे. देवळाली मतदारसंघातल्या 54 गावांना जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 104 कोटी रुपयाचा निधी मी उपलब्ध करून दिलेला आहे. मौजे शिंदे 30 खाटांचं रुग्णालय 35 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिला आहे. गिरणारे ग्रामीण रुग्णालय 16 कोटीचा निधी त्या ठिकाणी मंजूर करून दिला. ओझरखेड ब्रिटिशकालीन धोकादायक असलेल्या 28 गावांचा प्रमुख संपर्क मार्गावरील पूल चांगला करायला पाहिजे. गणेशगाव नाशिक येथे पुलासाठी 6 कोटी केले आणि ह्या पुलासाठी 11 कोटी रुपये केले. स्मशानभूमी म्हणू नका, दफनभूमी म्हणू नका, जी कामं तुमच्या करता करण्याची गरज होती ती करण्याचा प्रयत्न आमच्या सरोजनी केलाच केला. पण आम्ही देखील त्याच्यामध्ये तिचा पाठपुरावा असायचा. कधी कधी ती थोडीशी नाराज व्हायची, पण शेवटी काम पत्ते झाल्याशिवाय ती गप्पा बसायची नाही. ह्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहे. मला देवळालीकरांना जाता जाता सांगायचंय, आम्ही सर्वांना न्याय देतोय. मी अल्पसंख्याकांना काल महत्वाचे निर्णय घेतलेत. त्यांच्याकरता ज्या आपल्या इथं मदरसा असतात तिथं काम करणाऱ्यांचाही पगार वाढवला. मौलाना आझाद महामंडळाचा भागभांडवल वाढवलं. बँक गॅरंटी त्यांची शासनाची गॅरंटी वाढवली. शादीखाना त्याला आम्ही पैसे मंजूर केले. दफनभूमीला पैसे मंजूर केले. आदिवासी समाजाच्या करता टार्टी, मातंग समाजाच्या करता आरटी संस्था काढली. मागासवर्गीयांकरता बार्टी, मराठा समाजाच्या करता सारथी, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती, आर्थिक मागास समाजाच्या करता अमृत, बंजारा समाजाच्या करता वनारटी. आणि मला माझे मुस्लिम बांधव म्हणायचे, दादा आमच्या करता का करत नाही? काँग्रेसला करता आलं नाही. आम्ही मात्र या सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या उद्धाराकरता, मुला मुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्याकरता मार्टी संस्था काढली. हे आम्ही करू शकलो. वेगवेगळी महामंडळ काढली. अनेक समाज त्याच्यामध्ये येतले. काही राहिले असतील तर तेही घेईल. गुरव समाज, वीरशैव लिंगायत समाज, वडार समाज, सुतार समाज, रामोशी समाज, ब्राह्मण समाज, सोनार समाज, राजपूत समाज, आर्यवैश्य समाज, नाभिक समाज, बारी समाज, तेली समाज, विणकर समाज, जैन समाज, हिंदू खाटीक समाज, लोणारी समाज, अल्पसंख्याक समाज, लाड शाखीय वाणी समाज, त्याचबरोबर लोहार समाज, शिंपी समाज, गवळी समाज, नाथपंथीय समाज, आगरी समाज, प्रकल्प बाधित लोकांच्या करता देखील नागनाथ अण्णा नायकवाडी प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्त आर्थिक विकास महामंडळ काढलं. ते तुम्हाला पण एक लहराला उपयोगी पडणार आहे. पत्रकारांच्या करता पत्रकार आर्थिक विकास महामंडळ, वृत्तपत्रांच्या करता वृत्तपत्र विकास आर्थिक विकास महामंडळ, एवढी महामंडळ काढली. हे सरकार तुमचं आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. कधी महाराष्ट्राच्या इतिहासात आम्ही जेवढे निर्णय घेतले तेवढे माग निर्णय घेता आलेले नाहीत. हे आपण लक्षामध्ये ठेवा. म्हणून माणिकराव, मी, सरोज, त्याच्यामध्ये आमचे भाऊसाहेब, आम्ही सगळ्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी मायमाऊलींनो तुम्ही अजिबात घाबरू नका. विरोधक लाडकी बहीण योजनेमध्ये माझ्या मायमाऊलींच्या, माझ्या बहिणींच्या मनामध्ये काही भ्रम पसरवतील. येत्या निवडणुकीमध्ये आपण त्यांचं ऐकू नका. माग असंच त्यांनी खोटं सांगितलं. संविधान बदलणार, घटना बदलणार, कायदा बदलणार, आरक्षण काढणार. काढलं? आले ना मोदी साहेब तिथं? काढलं. पण मतं नाही ना आम्हाला मिळाली. आमच्या दोन्ही जागा नाशिकच्या गेल्या ना. असं अनेक ठिकाणी झालं. आम्ही सांगत होतो बाबा नाही आम्ही काढणार. मी आज पण पुन्हा सांगतो, शेतकऱ्यांच्या हिताकरता, गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या हिताकरता. मला ते सोयाबीन वगैरे पण आलंय. सोयाबीनचा पण दर वाढण्याच्या करता माझं वरिष्ठांशी चर्चा झाली. आता तेलाच्या थोड्या किमती त्या ठिकाणी वाढतायत. त्याच्यातनं आपलं सोयाबीनला पण फायदा होणार आहे. तोही आम्ही, ऊसाची पण किंमत आम्ही त्या ठिकाणी वाढवतोय. द्राक्ष बागायतदार संघाचं मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे
अडचणी ह्या इथं मांडण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये देखील मी जातीनं लक्ष घालीन, त्याबद्दल आपण काळजी करू नका. कैलासराव भोसलेंनी आणि बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी दिलेलं आहे. काल एक चांगला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये झाला, त्याचा फायदा ह्याही मतदारसंघाला होणार आहे. इगतपुरीचा आमदार त्याच्यामध्ये भाजपचं सरकार आलं, पण तो जिल्हा परिषदेचा राष्ट्रवादीचा होता. काँग्रेसला उमेदवार नव्हता. 19ला आम्ही त्याला उमेदवार म्हणून तिथं दिला. आज हिरामणनी काल इगतपुरीच्या आमदारांनी इंदिरा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि तो एकटा आला नाही. तिथं संदीप गुळवे, संपत नाना सकाळे, जनार्दन मामा माळी, उदय जाधव, विनायक माळेकर, जयराज धांडे, प्रशांत कडू, पांडुमामा शिंदे, ज्ञानेश्वर कडू, जगन कदम, फिरोज शेख, दशरथ बागडे, दिलीप चौधरी, तुकाराम सहाणे, रमेश जाधव, सुदाम भोर, संपत वाजे, अरुण गायकर, शिवाजी सिरसाट असे असंख्य कार्यकर्ते. मला रात्री उशीर झाला. मी, सुनील तटकरे, आम्ही सगळेजण होतो. त्यांचं स्वागत केलं. आपल्याला जास्तीत जास्त जागा ह्यावेळेस नाशिक जिल्ह्यातनं त्या ठिकाणी निवडून आणायच्यात. त्याबद्दल तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे, तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. मी शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी, आपल्या दोघांची जात शेतीची आहे आणि ह्या योजना पुढे आपल्याला चालू ठेवायच्या. हे जे खोटा नाटा प्रचार पसरवतायत त्याला तुम्ही भीक घालू नका, त्याला बळी पडू नका. जे लोकसभेला घडलं ते. आता ह्या ज्या योजना मंजूर केल्यात, हजारो कोटी रुपयाची कामं आपल्याला करायची आहेत. आता लवकरच महायुतीचे उमेदवार जाहीर होतील. त्याच्यामध्ये उमेदवार म्हणजे कुठल्या जागा कुणी लढवायच्या ते, राष्ट्रवादीने कुठल्या, शिवसेनेने कुठल्या, भाजपने कुठल्या, समोरच्यांचाही होईल कुठल्या तिघांनी कुठल्या लढवायच्या. अजूनही काही तिसरी आघाडी आहे, अजूनही काही उभे राहतील, तो त्यांचा अधिकार आहे. पण विकास कोण करणार आहे? विकास कोणी केला आहे? पुढे विकास करण्याची धमक आणि ताकद कुणाच्यात आहे? केंद्रातनं निधी आणण्याची क्षमता कुणाच्यात आहे? हे आपण लक्षात घ्या. आणि उद्या आपली जी महत्वाची पिकं आहेत, कांदा असेल, ऊस असेल, द्राक्ष असेल, माझ्या टोमॅटो असेल, माझा भाजीपाला असेल, माझ्या वेगवेगळ्या पद्धतीनं फळबागा असतील, ह्याच्याकरता दूध असेल, रेशीम उद्योग असेल, अशा ह्या सगळ्या गोरगरीब घटकाला आणि शेतकरी बांधवाला खऱ्या अर्थाने मदत करणारा कोण आहे ह्याचाही विचार करा. तुम्ही तो विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खऱ्या अर्थाने महायुती सरकार तुम्हाला मदत करणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला मदत करणार आहे. कधी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. कुठली अडीअडचण आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी मजबूतीने उभा राहील. हा विश्वास, हा शब्द मी ह्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये तोच उमेदवार मी तुम्हाला देईन, तुम्ही काळजी करू नका. निवडून देण्याचं काम मात्र तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करा. आजूबाजूच्याही भागामध्ये तुमचा सगळ्यांची मदत होणार आहे. सिन्नरची मदत देवळालीला, देवळालीची मदत सिन्नरला, निफाडला, कळवणला, माझ्या दिंडोरीला, माझ्या येवल्याला, या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. इतर पण जागा आपल्याला चांगल्या मताधिक्याने विजय करायच्यात. पण आपण कुठं गैरसमज करून घेऊ नका, खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आज ज्या ज्या योजनांचं भूमिपूजन झालंय त्या योजना गतीनं पूर्ण करण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावीन. निधी कमी पडू देणार नाही हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार एकदा दादांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. नाशिक रोड बार असोसिएशनचे सुदाम गायकवाड अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित झाले. सगळ्यांनी एकदम मंचावर येऊ नका. गार्ड प्लीज प्लीज जरा हे करा. यानंतर यशवंत ढिकले सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आभार प्रदर्शन करायचं आहे. मंचावर गर्दी करू नका, सगळ्यांनी सहकार्य करा. यशवंतजी ढिकले. देवळाली मतदारसंघातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार साहेब, निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर, सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकरावजी कोकाटे आणि ज्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आज 330 कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन होतंय ते आपल्या देवळालीच्या हिरकणी सरोजताई आयरे यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी पत्रकार बंधू त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट या सर्वांचे पण मी आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद टिकले साहेब. सर्वांचे मनापासून आभार. सहकार्य करा, एकदम गर्दी करू नका. जाताना वडिलांचा तो बारसा मोठा, नाही तिने कधी ठरविला खोटा. पाठिंब्याने जनतेच्या हाती राजकीय वसा घेतला होता. हक्कांसाठी रयतेच्याही ओलावते पापणी, ठेवून चाले जनविकासाचा ध्यास तिच्या होमनी. ही देवळालीची हिरकणी, देवळालीची हिरकणी, ही देवळालीची हिरकणी, देवळालीची हिरकणी. देवळालीची हिरकणी आली, स्वाभिमानाचं हसू तिच्या गाली. नतमस्तक जनते पुढं दिसाली, देवळालीची हिरकणी आली. नाही जे झालं 30 वर्षात, घडविल ताईनं 5 वर्षात. अडचणींचा झाला आघात, सोडली नाही कधी जनतेची साथ. मतदारसंघाला सजीव लावला, दिनरात त्यासाठी हा जीव धावला. कमी वेळेत जास्त काम बोलले, असा कर्तृत्वाचा झेंडा रोवला, असा कर्तृत्वाचा झेंडा रोवला. पूर्ण केली जनतेची हो एकूण एक मागणी, मजबूत केली गावांसोबत नात्यांची बांधणी. ही देवळालीची हिरकणी, देवळालीची हिरकणी, ही देवळालीची हिरकणी, देवळालीची हिरकणी. देवळालीची हिरकणी आली, पसरवण्या जनतेत खुशहाली.